नमस्कार मित्रांनो, स्मार्ट MPSC विथ भूषण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सर्वात अगोदर तुमच्या सगळ्यांची मी माफी मागतो. जानेवारी 2025 ची करंटची व्हिडिओ टाकल्यानंतर फेब्रुवारी 2025 चा व्हिडिओ टाकण्यासाठी माझ्याकडनं खूप सारा उशीर झाला. कामाचा व्याप आणि बाकीच्या गोष्टींमुळे मला ते शक्य झालं नाही. पण इथून पुढे फेब्रुवारी पासून पुढे नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत ही जी सिरीज आहे मी ती कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, हा कंटेंट तयार करत असताना मार्केटमध्ये करंटचे जे पण महत्वाचे सोर्स असतील त्यातनं जो महत्वाचा जो क्रक्स आहे हा सगळा मी माझ्या हाताने लिहिलाय. प्रश्नपत्रिका पाहून, PYQ पाहून ज्या परीक्षेला ज्या गोष्टी येऊ शकतील, प्रिलिम असेल किंवा मुख्य परीक्षा असतील, त्या परीक्षेच्या दृष्टीने मी हा कंटेंट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा कंटेंट बनवण्यासाठी खूप सारी मेहनत लागते. अपलोडिंग असेल, एडिटिंग असेल, खूप सारी मेहनत आहे. जर तुम्हाला एंड पर्यंत पोहोचल्यानंतर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही 1-2 सेकंड काढा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नक्की कमेंट करा. तुमच्या मनात ज्या पण गोष्टी असतील त्या मला कमेंटच्या मार्फत तुम्ही कळवू शकता. याला कंटेंट बनवायला खूप सारी मेहनत आहे. ऍटलीस्ट तुम्ही लाईक आणि कमेंट ऍटलीस्ट या 2 गोष्टी तर करू शकता. याच्यानंतर ज्या करंटचे व्हिडिओ येणार असतील आणि त्याच्या रिलेटेड जर तुम्हाला अपडेट पाहिजे असेल आणि हा चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलेला नसेल तर तुम्ही नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. MPSCच्या रिलेटेड सर्व महत्वाचा कंटेंट या चॅनलवरती मी टाकण्याचा प्रयत्न करतो. हे झालं इथपर्यंत. ही जी नोट्स आहे ही मी माझ्या हाताने लिहिलेली. ही नोट्स तुम्हाला स्मार्ट MPSC विथ भूषण हा माझा टेलिग्राम चॅनल आहे. ह्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ही हँड रिटन नोट्स 100% मिळून जाईल. आणि जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. 7972185603 हा माझा मोबाईल नंबर आहे. जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही या शंका माझ्या ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. पुढचे 2 तास मी कंटिन्यू लेक्चर घेईल. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वेगळ्या गोष्टी मी अजिबात डिस्कस करणार नाही. पूर्ण 1.5 ते 2 तासांमध्ये फेब्रुवारी 2025 करंट अफेअर मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. चला आता मी व्हिडिओला सुरुवात करतो. डिस्प्ले ऑफ झाला असेल ना, पण व्हिडिओ काउंटिंग चालू असेल ना, ठीक आहे, काही हरकत नाही. चला, करंटचा अभ्यास करत असताना या व्हिडिओ मधनं प्रश्न येतील का तर येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. मी हा जो कंटेंट हा फक्त PYQ बघून बघितलेला आहे. करंटचा अभ्यास करत असताना तुम्ही देखील 2021, 22, 23, 24 चे जे क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपरला बघून आणि मग प्रेडिक्ट केलं पाहिजे की करंट मध्ये काय येऊ शकतं. तर 1.5 ते 2 तासांमध्ये तुमची रिव्हिजन पटकन व्हावी हाच या व्हिडिओ मागचा हेतू आहे. तुमचा वेळ जाऊ नये हा देखील त्या मागचा हेतू आहे. तर व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात अगोदर मी पुरस्कार या घटकापासून व्हिडिओ चालू केला. याच्या मागे कारण असं आहे का जुन्या प्रश्नपत्रिका जर बघितल्या तर आपल्याला असं पाहायला मिळतं की कधी कधी एका वर्षामध्ये म्हणजे एका पेपरमध्ये आयोगाने 2-2, 3-3 प्रश्न हे पुरस्कारांवरती टाकलेले आहेत. आणि म्हणून कंबाईनच्या दृष्टीने पुरस्कार हा जो घटक आहे हा आपल्यासाठी फार महत्वाचा होऊन जातो. म्हणून मी याची सुरुवात पुरस्कारांपासून केली आहे. बघा, त्यातली पहिली बातमी आपल्या समोर येते की साहित्य अकादमी पुरस्कार 2024 सालामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार दिले. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, हे जे पुरस्कार आहे हे 2024 सालाचे. आयोग कधी कधी 2023 देतं, 2024 देतं, 2025 देतं, साल पाहून घेतलं पाहिजे. हे पुरस्कार 2024 सालाचे साहित्य अकादमी पुरस्कार. आणि हा साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी, कोकणी भाषेसाठी, इंग्लिश भाषेसाठी आणि हिंदी अशा जवळपास 22 भाषांसाठी, म्हणजे आपल्या भाषेच्या अनुसूचीमधल्या 22 भाषा आणि इतर आणखी 2 भाषा, मग त्या 22 भाषा त्याच्यामध्ये आणखी एक ऍड होते इंग्लिश आणि आणखी एक ऍड होते राजस्थानी, म्हणजे 22 भाषा इंग्रजी आणि राजस्थानी अशा जवळपास 24 भाषांसाठी हा साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो. यातला जो पहिला पुरस्कार आहे हा सगळ्यात महत्वाचा. आपण महाराष्ट्राचे रहिवासी, आपली एक्झाम महाराष्ट्राच्या रिलेटेड आणि म्हणून मराठी साहित्य अकादमी परीक्षेमध्ये तुम्हाला विचारू शकतील. मराठी भाषेसाठी हा पुरस्कार दिला डॉक्टर सुधीर रसाळ यांना. डॉक्टर सुधीर रसाळ यांचं विंदांचे गद्यरूप ही जी समीक्षा आहे, या विंदांच्या गद्यरूप समीक्षेला साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेचा दिलाय. लक्षात ठेवा, मराठी भाषेचा पुरस्कार कोणाला मिळालाय? डॉक्टर सुधीर रसाळ यांच्या विंदांचे गद्यरूप ही जी समीक्षा आहेत या समीक्षेला हा पुरस्कार मिळाला. परीक्षेसाठी आलं तर इतकं येऊ शकतं, पण तुम्हाला हे माहित असणं अपेक्षित आहे की कोकणी भाषेचा जो साहित्य अकादमी पुरस्कार आहे तो रंगतरंगला मिळाला, इंग्लिशमध्ये स्पिरिट नाईट्सला मिळाला, हिंदीमध्ये मै जब तक आई बहार. जर हँड रायटिंग मध्ये प्रॉब्लेम असेल
जर समजत नसेल तर मी इथं सांगत असताना तुम्ही ते करेक्ट करून घेऊ शकतात. मै जब तक आई बहार यासाठी मिळाला. चला मग आता साहित्य अकादमी पुरस्कार 2024 मराठी डॉक्टर सुधीर रसाळ विंदांचे गद्यरूप, कोकणी म्हटलं तर रंग तरंग, इंग्लिश म्हटलं तर स्पिरिट नाईट आणि हिंदी जर म्हटलं तर मै जब तक आई बहार यासाठी हा पुरस्कार मिळालाय. फार महत्वाचा पुरस्कार आहे. पेपरमध्ये येण्याचे 100% चान्सेस आहे. तुमचा चुकायला नको. मी परत सांगतो, प्रश्न येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. 2023चा मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरी. 2023ला कृष्णांत खोत यांनी रिंगाण कादंबरी लिहिली होती आणि या रिंगाण कादंबरीला 2023चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. आपण डिस्कस केलं 22 भाषा, इंग्लिश आणि राजस्थानी अशा जवळपास 24 भाषांसाठी हा पुरस्कार दिला होतो. याची स्थापना आहे 1954 सालामध्ये या पुरस्कारांची स्थापना झाली आणि साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष जर कोण होते तर ते पहिले अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. अशा प्रकारे साहित्य अकादमी साल बघून घ्या 2024 मराठीसाठी दिलाय. कशाला दिलाय मराठीसाठी? डॉक्टर सुधीर रसाळ यांच्या विंदांचे गद्यरूप याच्यासाठी. प्रश्न प्रेडिक्टेबल आहे, प्रश्न येण्याची शक्यता आहे. पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. 34वा व्यास सन्मान पुरस्कार, 2024चा 34वा व्यास सन्मान पुरस्कार. व्यास सन्मान पुरस्कार 34वा 2024चा मिळालाय सूर्यबाला यांना. कुणाला मिळालाय? सूर्यबाला यांना. सूर्यबाला यांनी कौन देश को वासी वेणू की डायरी हे सूर्यबाला यांनी जे लिहिलेले कौन देश को वासी वेणू की डायरी यासाठी सूर्यबाला यांना 2024चा 34वा व्यास सन्मान पुरस्कार मिळालाय. मग 33वा याच्या अगोदर 33वा व्यास सन्मान पुरस्कार दिला होता, हा 34वा. मग 33वा व्यास सन्मान पुरस्कार मिळाला होता पुष्पा भारती यांच्या यादे यादे और यादे याच्यासाठी मिळाला होता. डन. व्यास सन्मान पुरस्कार 34वा जर म्हटलं तर कोण लक्षात ठेवायचं? सूर्यबाला. 33वा जर म्हटलं तर पुष्पा भारती यांच्या यादे यादे और यादेसाठी, सूर्यबाला यांच्या कोण देश को वासी वेणू की डायरी यासाठी व्यास सन्मान पुरस्कार दिलेला आहे. पुढची बातमी बघा. मोदी गेले होते कुवेतला आणि कुवेत सरकारनं जो त्यांचा सर्वोच्च पुरस्कार आहे हा नरेंद्र मोदी साहेबांना दिला. पुरस्काराचं नाव होतं ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर. आता हा कसं लक्षात ठेवायचं? याच्या पुरस्कारामध्ये कबीर नाव येतं आणि म्हणून कबीरचा क आणि कुवेतचा क. ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर, ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा पुरस्कार कोणत्या देशाचा आहे? कुवेतचा. आणि हा पुरस्कार कुणाला मिळाला? नरेंद्र मोदी साहेबांना मिळाला. ही बातमी सुद्धा महत्वाची, ते आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. चला पुढच्या बातमीकडे आपण जर शिफ्ट झालो तर एक पुस्तक आहे बघा. हे पुस्तक फार महत्वाचं आहे. ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ. ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे जे पुस्तक आहे हे दीपा मलिक यांचं पुस्तक आहे. त्या पॅरा ऍथलीट आहे. यांना याच्या अगोदर अर्जुन आणि पद्मश्री पुरस्कार मिळालाय. काय लक्षात ठेवायचं? डॉक्टर दीपा मलिक ह्या पॅरा ऍथलेटिक आहे आणि यांचं एक महत्वाचं पुस्तक सध्या आलंय. त्या पुस्तकाचं नाव आहे ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ. हे पुस्तक कुणाचं आहे? पॅरा ऍथलेटिक दीपा मलिक. सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार मिळाला अपर्णा सेन. अपर्णा सेन. सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार कुणाला मिळाला? अपर्णा सेन यांना. नाव लक्षात ठेवायचं अपर्णा सेन. मला वाटतं ही एक बातमी फार महत्वाची आहे की लिओनेल मेसी, मेसी नाव सगळ्यांच्या परिचयाचं आहे. लिओनेल मेसी यांना अमेरिकेचा प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम नावाचा हा जो पुरस्कार हा कुणाला मिळाला? अमेरिकेचा प्रेसिडेन्शियल फ्रीडम ऑफ ऑनर हा जो पुरस्कार आहे, मेडल ऑफ ऑनर हा जो पुरस्कार हा लिओनेल मेसीला मिळाला. लिओनेल मेसी हा पहिला व्यक्ती नाही, हा पहिला पुरुष आहे. हा पहिला पुरुष आहे की ज्याला हा पुरस्कार मिळालाय. कारण याच्या अगोदर एक महिला आहे जिचं नाव होतं मेगन रेपिनोई. ही पहिली महिला आहे जिला हा पुरस्कार मिळाला आणि ह्या महिलेनंतर हे द्वितीय व्यक्ती आहे लिओनेल मेसी की ज्यांना हा पुरस्कार मिळालाय. म्हणजे लिओनेल मेसी पहिले पुरुष आणि द्वितीय व्यक्ती आहेत की ज्यांना हा पुरस्कार मिळाला. द्वितीय व्यक्ती का बरं? कारण याच्या अगोदर एका महिलेला हा पुरस्कार मिळालाय जिचं नाव होतं मेगन रेपिनोई. म्हणून हे दुसरे व्यक्ती आणि पहिले पुरुष आहे. नाव लक्षात ठेवायचं लिओनेल मेसी. पुरस्काराचं नाव आहे अमेरिकेचा प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम. अमेरिकेचा प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम. जागतिक उत्कृष्टता पुरस्कार बघा. जागतिक सुरक्षितता उत्कृष्टता पुरस्कार हा मिळालाय राम मंदिराला. विचारतील तुम्हाला खालीलपैकी जागतिक सुरक्षितता उत्कृष्टता पुरस्कार हा कुणाला मिळालाय?
राम मंदिराला. लक्षात ठेवायचं, राम मंदिराला. मला वाटतं पुरस्कारांमध्ये ज्या महत्वाचे पुरस्कार होते फेब्रुवारीमध्ये आलेले ते आपण इथे डिस्कस केले. आता पुढचा जो घटक आहे मला वाटतं ते महाराष्ट्राच्या रिलेटेडच्या बातम्या आहेत. या परीक्षेमध्ये खूप चांगल्या प्रकारे विचारतात. त्यातली सगळ्यात महत्वाची सगळ्यात महत्वाचा पुरस्कार हा प्रेडिक्शन आहे. सर्वात महत्वाची जी बातमी आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. बघा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याच्यावरती आयोगाने यापूर्वी पण प्रश्न विचारले आणि आयोग याच्यावरती वारंवार प्रश्न विचारतो. अखिल भारतीय साहित्य संमेलन पुरस्कार, साहित्य संमेलन पुरस्कार नाही, जे 2025 मध्ये भरलं ते होतं 98, म्हणजे त्याचा क्रमांक 98 आहे. लक्षात ठेवा, 2025 मध्ये साहित्य संमेलन जे भरलं तो कितवं भरलं? 98. कुठं भरलं? दिल्लीला. आणि त्याच्या अध्यक्ष होत्या डॉक्टर तारा भवाळकर. काय लक्षात ठेवणार? 98 क्रमांकाचं साहित्य संमेलन कुठं भरलं? दिल्लीला भरलं. त्याच्या अध्यक्ष होत्या डॉक्टर तारा भवाळकर. इथपर्यंत तुम्ही लक्षात ठेवणार. जोड्या लावायला प्रश्न आला तर तुम्हाला 97 आणि 96 नंबरचं साहित्य मराठी साहित्य संमेलन माहित असावं. 97 भरलं होतं तुमचं जळगावला आणि 96 भरलं होतं तुमचं वर्ध्याला. 97 भरलं होतं जळगावला, त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर रवींद्र शोभने. आणि 96चं जे वर्ध्याला भरलं होतं त्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर. ठीक आहे. 96 क्रमांकाचं भरलं होतं वर्ध्याला, ज्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर. आणि 97 भरलं होतं जळगावला, ज्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभने. मग हे तिघांचा जर प्रश्न आला, याच्या अगोदर आय थिंक जोड्या लावायला एकदा प्रश्न फ्रेम झालाय. जर परत एकदा प्रश्न फ्रेम झाला तर आपला चुकायला नको. 97 क्रमांकाचं आता भरलंय 98 क्रमांकाचं. 98व्या क्रमांकाचं भरलं होतं दिल्लीला, अध्यक्ष होत्या तारा भवाळकर. 97 क्रमांकाचं भरलं होतं जळगावला, ज्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभने. 96 क्रमांकाचं भरलं होतं वर्ध्याला, ज्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर. डन. फार महत्वाचा मुद्दा आहे, प्रेडिक्शन आहे, याच्यावरती प्रश्न आला तर चुकायला नको. चला, विधान परिषदेच्या सभापती म्हणून कोणाची निवड झाली? तर राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापती निवड झाली. लक्षात ठेवा, सभापती कुणाचे? विधान परिषदेचे. विधानसभा नाही, विधान परिषदेच्या सभापतीपदी कुणाची नेमणूक झाली? राम शिंदे यांची. महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर. बघा, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर. कृषी पंप योजना आणली होती महाराष्ट्र शासनाने. कृषी पंप योजना आहेत, जी कृषी पंप योजना महाराष्ट्र शासनाची नाही, भारतामध्ये जी योजना राबवली होती कृषी पंप योजना, त्या सौर कृषी पंप योजनेमध्ये आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा आहे? महाराष्ट्राचा. मग प्रश्न असेल की सौर कृषी पंप योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने पहिला क्रमांक पटकावला? तुमचं उत्तर आलं पाहिजे महाराष्ट्र. पुढचा मुद्दा येतो 6 महिन्यांमध्ये परकीय गुंतवणूक अहवाल. मागचे जे 6 महिने झाले त्या 6 महिन्यांमध्ये परकीय गुंतवणुकीमध्ये पहिला क्रमांक ज्या राज्याने पटकावला ते आपलं महाराष्ट्र. दुसरा क्रमांक येतो कर्नाटकचा आणि तिसरा क्रमांक येतो गुजरातचा. म्हणजे ही रिसेंट 6 महिन्यांची जी आकडेवारी आहे ती प्रकाशित झाली होती आणि या आकडेवारीनुसार परकीय गुंतवणुकीमध्ये पहिलं राज्य होतं महाराष्ट्र, दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे कर्नाटक आणि तिसऱ्या क्रमांकाचं राज्य येतं आपलं गुजरात. कशामध्ये? परकीय गुंतवणुकीमध्ये. पुढची जी बातमी आहे ती परत एकदा फार महत्वाची. बघा, सिंधुदुर्गमध्ये बातमी. सिंधुदुर्ग समुद्र घोड्यांच्या प्रजनन प्रकल्पासाठी या सिंधुदुर्गाची निवड झाली. कशाची निवड झाली? सिंधुदुर्गाची जी निवड आहे ही समुद्री घोड्यांच्या प्रजनन प्रकल्पासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याची निवड झाली? तुमचं उत्तर यायला पाहिजे सिंधुदुर्ग. समुद्री घोडे, समुद्र किनारा म्हटलं तर आपण कोकण, आणि कोकणामध्ये समुद्र किनारा जर म्हटलं तर आपलं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. आणि ह्या सिंधुदुर्गाची निवड कशासाठी झाली आहे? समुद्री घोड्यांच्या प्रजनन प्रकल्पासाठी या सिंधुदुर्गाची निवड झालेली आहे. चला, पुढची बातमी. मुख्यमंत्र्यांना राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे सर्वाधिकार दिले. लक्षात ठेवा, प्रश्न जर आला पॉलिटीला धरून, राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे सर्वाधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला दिले? राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रपती. तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. याचे अधिकार, राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे सर्वाधिकार आपल्याला कुणाला दिलेत? मुख्यमंत्र्यांना. अगोदर ही सिस्टीम कशी होती? मंत्रिमंडळ निर्णय घ्यायचं, ते सांगायचं मुख्यमंत्र्यांना, आणि मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा जो सल्ला आहे तो ऐकायचा आणि मग त्या नावाची शिफारस कुणाला करायचं? राज्यपालांना. पण सध्या या मुख्य राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे जे सगळे अधिकार आहे हे कुणाला दिलेत? मुख्यमंत्र्यांना. ठीक आहे. महत्वाची बातमी आहे, तुम्हाला माहित असावी पॉलिटिक्सच्या अँगलने.
अजून थोडं झूम करू का? ओके, चला. पुढचा महत्वाचा मुद्दा, जीएसटी काउन्सिल. जीएसटी काउन्सिलचा आर्टिकल तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे, 279A. जीएसटी काउन्सिल, जीएसटी जीएसटी काउन्सिलचे आपल्याला तारीख आर्टिकल माहित असायला पाहिजे. 279A नुसार जीएसटीची काउन्सिल भरवली जाते आणि त्याची 55वी जी बैठक ही कुठे झाली असा प्रश्न येईल. जीएसटी काउन्सिलची जी 55वी बैठक आहे ही राजस्थानमध्ये जैसलमेर या ठिकाणी झाली. आणि जीएसटीची जी तारीख आहे ती सुद्धा तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. 1 जुलै 2017 जीएसटीची अंमलबजावणी भारतामध्ये झाली. मग तुम्हाला विचारतील जीएसटी काउन्सिल कुठे भरली, मग तुम्ही सांगायचं राजस्थानला. त्याचा आर्टिकल काय, 279A. आणि जीएसटीची तारीख तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे, 1 जुलै 2017. 1 जुलै 2017. सिक्कीम बद्दल बातमी बघा. सिक्कीम मध्ये भारतातलं पहिलं सेंद्रिय मत्स्य व्यवस्थापन क्लस्टर, भारतातलं पहिलं सेंद्रिय मत्स्य व्यवस्थापन केंद्र किंवा क्लस्टर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये, तर उत्तर यायला पाहिजे सिंधुदुर्ग. याच्या आधी सुद्धा कंबाईन आणि एमपीएससीच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलाय की पहिलं सेंद्रिय राज्य कोणतं. याच्या अगोदर प्रश्न आलाय, तर पहिलं सेंद्रिय राज्य कोणते भारतामध्ये, सिक्कीम. आणि या सिक्कीम मध्ये पहिलं सेंद्रिय मत्स्य व्यवसाय क्लस्टर सुद्धा उभारण्यात आलंय. ते राज्य आपल्याला माहित असावं, सिक्कीम. आणि हे भारतातलं पहिलं सुद्धा केंद्रीय राज्य बनलेलं होतं. तर सिक्कीम बद्दलची बातमी आहे. पूर्वेकडच्या राज्यांवरती जर बातमी आली तर ती बातमी आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. चला, तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आत्ताच मी सांगतो. तुम्ही कमेंटमध्ये हे मेन्शन करायचं. लेक्चर बघत असाल तर तुम्ही कमेंट करणं अपेक्षित आहे. जीएसटी काउन्सिलचा आर्टिकल कोणता, तुम्हाला सांगता यायला पाहिजे. जीएसटी काउन्सिलचा आर्टिकल कोणता, आर्टिकल तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. सिंधुदुर्गची आपण एक बातमी पाहिली, ती कोणती हे तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. चला जाऊ पुढे. पुष्पक भट्टाचार्य, पुढची बातमी येते. पुष्पक भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि या समितीने काय काम केलं, वित्तीय क्षेत्रात नैतिक एआय साठी आरबीआय द्वारे ही स्थापन झाली. पुष्पक भट्टाचार्य समिती कशाच्या रिलेटेड आहे असा जर प्रश्न आला तर जे आपलं वित्तीय क्षेत्र आहे या वित्तीय क्षेत्रामध्ये नैतिक एआय साठी म्हणजे वित्तीय क्षेत्रामध्ये एआय कशा प्रकारे वगैरे काम करू शकते याच्या रिलेटेड जे इन्फॉर्मेशन आहे किंवा याच्या रिलेटेड जे अनालिसिस आहे हे करण्यासाठी आरबीआयने एक समिती नेमली होती, ज्या समितीचं नाव आपल्याला पाहायला मिळतं पुष्पक भट्टाचार्य समिती. आरबीआयने नेमली, वित्तीय क्षेत्रामध्ये एआयचं काम कशा प्रकारे चालू होईल याच्या रिलेटेड ही समिती नेमलेली आहे. समितीचं नाव काय आहे, पुष्पक भट्टाचार्य समिती. पुढची महत्वाची बातमी बघा, किसान कवच. तुम्हाला विचारतील किसान कवच काय, तर हा भारतातला पहिला कीटकनाशक विरोधी बॉडी सूट आहे. भारतातला पहिला कीटकनाशक विरोधी बॉडी सूट कोणता, तर तुम्हाला नाव सांगता आलं पाहिजे किसान कवच. मग तुम्हाला खाली नावं देतील किसान रथ, किसान इन्सेक्टिसाइड. तुम्हाला आज हे नाव जरी सोपं वाटत असलं तर भविष्यात ज्यावेळेस ऑप्शन क्रिएट होतील त्यावेळेस हेच नाव अवघड वाटायला लागेल. मग प्रश्न असा येईल का भारतातला पहिला कीटकनाशक विरोधी बॉडी सूटचं नाव काय, मग तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे किसान रथ आहे का, नाही. किसान इन्सेक्ट आहे का, नाही. उत्तर काय यायला पाहिजे त्याचं, किसान कवच. याच्या अगोदर किसान रथ वगैरे हे ऑप्शन मध्ये आले होते, याच्या रिलेटेड असे प्रश्न फ्रेम झालेले आहेत. ब्रिक्स इन्स्टेम बंगळूरद्वारे हे तयार केलं. ब्रिक इन्स्टेम ही बंगळूरला आहे आणि बंगळूरने हा कीटकनाशक विरोधी बॉडी सूट तयार केलाय, ज्याचं नाव काय, किसान कवच. अजित कुमार मोहंती, बघा अजित कुमार मोहंती नाव फार महत्वाचं आहे. अजित कुमार मोहंती यांची अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली. अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची निवड झाली, अजित कुमार मोहंती. अणुऊर्जा आयोगाचे हे अध्यक्षपदी आहेत. 1948 ला अणुऊर्जा आयोगाची स्थापना झालेली आहे. अजित कुमार मोहंती, नाव विसरायचं नाही. अजित कुमार मोहंती यांची वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी काय झाली, निवड झाली. वित्त आयोग नाही, सॉरी, अजित कुमार मोहंती यांची अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली. अणुऊर्जा आयोगाची जर स्थापना म्हटलं तर साल येतं 1948. अजित कुमार मोहंती. हा, याच्यामध्ये काय प्रश्न येऊ शकतो, हा एक प्रिडिक्शनचा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये यायला पाहिजे. मला जे वाटतं मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये काय यायला पाहिजे. ही सिक्कीमची बातमी आहे, प्रिडिक्शन आहे, हा मुद्दा तुमच्या पेपरमध्ये दिसायला पाहिजे. या सगळ्याच बातम्या महत्वाच्या आहे, पण यातलं पण काय महत्वाचं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर
हा एक सिंधुदुर्गाचा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा आहे, ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आणि हे अजित कुमार मोहंती, हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे ह्या पेज मधलं पण नेमकं परीक्षेला काय येऊ शकतं, जास्त महत्वाचं काय, मी हे तुम्हाला इथून पुढे सांगत राहील. चला, रमेश चंद्र समिती स्थापन केली होती. कोणती समितीचं नाव येतं? रमेश चंद्र समिती. कशासाठी स्थापन झाली? इकॉनॉमिक्स मध्ये ही टर्म आपण वाचतो बघा, होलसेल प्राइस इंडेक्स. या होलसेल प्राइस इंडेक्सचं आधार वर्ष कोणतं असावं, काय असावं, या आधार वर्षाच्या सुधारणेसाठी एक समिती स्थापन केली, ज्या समितीचं नाव आहे रमेश चंद्र समिती. मग रमेश चंद्र नाव आलं की मला होलसेल प्राइस इंडेक्स आठवायलाच पाहिजे. होलसेल प्राइस इंडेक्सच्या रिलेटेड समिती स्थापन केली, जिचं नाव आहे रमेश चंद्र समिती. कन्याकुमारी बद्दल बातमी बघा. कन्याकुमारी भारतातला पहिला समुद्रावरील काचेचा पूल कोठे आहे असं तुम्हाला विचारते. भारतातला पहिला समुद्रावरील काचेचा पूल कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलाय? उत्तर काय आलं पाहिजे तुमचं? कन्याकुमारी या ठिकाणी भारतातला पहिला समुद्रातील काचेचा पूल उभारण्यात आलेला आहे. विश्वनाथ गोलदार समिती बघा, विश्वनाथ गोलदार समिती जीडीपीचं आधार वर्ष सुधारण्यासाठी एक समिती नेमली. या समित्या फार महत्वाच्या. जीडीपीचा आधार वर्ष सुधारण्यासाठी जी समिती नेमली, त्या समितीचं नाव आहे विश्वनाथ गोलदार समिती. परत एकदा तुम्हाला प्रश्न विचारतो, जर तुम्ही सिरियसली माझा हा व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्ही माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रामाणिकपणे कमेंटमध्ये करण्याचा प्रयत्न करा. याच्या अगोदर मी 2-3 समित्या आपण इथे डिस्कस केल्या, त्या समित्यांचे नाव आणि त्या समित्या कशाच्या रिलेटेड स्थापन झाल्या हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार. मी तुम्हाला मध्ये मध्ये प्रश्न विचारत जाईल, याला म्हणतात ऍक्टिव्ह रिकॉल. आता मी तुम्हाला सांगून दिलं की मी तुम्हाला मध्ये मध्ये प्रश्न विचार, म्हणजे तुमचा माइंड सगळ्या ज्या इन्फॉर्मेशन आहे त्या लगेच पिकअप करण्याचा प्रयत्न करेल. कारण तुम्हाला कळतंय की हा माणूस प्रश्न विचार, तुम्ही माझ्या समोर असता तर मी तुम्हाला फ्रंटली प्रश्न विचारले असते, तुम्हाला उत्तर द्यावाच लागलं असतं. असं फील करा की मी तुमच्या समोर आहे आणि मी तुम्हाला जे प्रश्न विचारतो त्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रामाणिकपणे करा. चल, पुढच्या मुद्द्याकडे जाऊ आपण. महत्वाची समिती आहे विश्वनाथ गोलदार समिती. कशासाठी आहे? जीडीपीचं जे आधारभूत वर्ष आहे त्या आधारभूत वर्ष सुधारण्यासाठी ही समिती स्थापन केली होती. प्रोजेक्ट एक, ज्या प्रोजेक्टचं नाव आहे प्रोजेक्ट विस्तार. तुम्हाला विचारतील प्रोजेक्ट विस्तार कशाच्या रिलेटेड आहे, तर IIT मद्रासनं शेतकरी कल्याण मंत्रालयासोबत हा प्रोजेक्ट विस्तार आणलाय. IIT मद्रासनं, कोणत्या IIT? IIT मद्रासनं शेतकरी कल्याण जे मंत्रालय त्याच्यासोबत हा प्रोजेक्ट विस्तार आणला. याचं एम काय? डिजिटलायझेशन करायचं आणि ह्या डिजिटलायझेशनद्वारे कृषीचा विस्तार करायचा, कृषीमध्ये जी कार्यक्षमता आहे आणि परिणामकारकता वाढवायची. कृषी क्षेत्राचा डिजिटलायझेशन करायचं. प्रोजेक्ट विस्तार काय म्हणतो? आम्ही डिजिटलायझेशन करणार आणि ह्या डिजिटलायझेशनच्या द्वारे कृषी क्षेत्रामध्ये बदल घडवून आणण्यासाठी जो प्रोजेक्ट आणला त्या प्रोजेक्टचं नाव आहे प्रोजेक्ट विस्तार. कोणत्या IIT ने आणला? IIT मद्रास. आणि कोणत्या मंत्रालयासोबत आणला? शेतकरी कल्याण मंत्रालय. नाव लक्षात आलं पाहिजे, शेतकरी कल्याण मंत्रालय. भारत जगातील सर्वात मोठी मेट्रो, भारतात जगातील सर्वात मोठी मेट्रो, जर हा विचार जर केला, भारतात जगातील, इथं पाहिजे होतं कितवी सर्वात मोठी मेट्रो आहे, तर जगातली सर्वात मोठी मेट्रो कोणत्या देशामध्ये? चीनमध्ये. नंतर 2 नंबरला सर्वात मोठी मेट्रो अमेरिकेमध्ये. आणि भारत कितव्या क्रमांकाला येतो? 3ऱ्या क्रमांकाला. जगातली सर्वात मोठी मेट्रोच्या क्रमांकामध्ये पहिल्या क्रमांकाला येतो चीन, दुसऱ्या क्रमांकाला येतं अमेरिका आणि 3ऱ्या क्रमांकाला येतो आपला भारत. ठीक आहे, पुढच्या बातमीकडे जातो आपण. राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना केली. तुम्हाला असा सरळ ब्लाइंडली प्रश्न विचारतील की खालीलपैकी सध्या कोणत्या मंडळाची स्थापना केली आहे, तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की सध्या आपण राष्ट्रीय जी हळद मंडळ आहे, राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना केली. याचं मुख्यालय कुठे? तेलंगणा. मुख्यालय कुठे? तेलंगणा. आणि हे जे हळद मंडळ याचं उद्घाटन केलं होतं आम्ही दिल्लीला. मग लक्षात ठेवा, सध्या कोणत्या मंडळाची स्थापना केली? राष्ट्रीय हळद मंडळाचं. याचं उद्घाटन कुठं झालं होतं? दिल्लीमध्ये. आणि या राष्ट्रीय हळद मंडळाचं मुख्यालय कुठे आहे? तर मुख्यालय लक्षात ठेवायचं तेलंगणामध्ये. आणि एक महत्वाचा मुद्दा, भारत हळदीचा सर्वात मोठा उत्पादक आणि सर्वात मोठा निर्यातदार आहे आणि म्हणून ही बातमी आपल्यासाठी महत्वाची. सध्या कोणतं मंत्रालय आणलंय आपण? राष्ट्रीय हळद मंत्रालय. उद्घाटन कुठं झालं? दिल्लीला. आणि याचं मुख्यालय कुठे? तेलंगणा. आणि भारत हळदीच्या उत्पादनामध्ये आणि निर्यातीमध्ये कितव्या क्रमांकाला येतो? पहिल्या क्रमांकाला. ठीक आहे. इकडे बघा, मध्य प्रदेश MP मध्य प्रदेश 2025 साठी जागतिक गंतव्यस्थान म्हणून सन्मान.
जागतिक गंतव्य स्थान म्हणून सन्मान खालीलपैकी कोणत्या राज्याला मिळाला? मध्य प्रदेश. जागतिक गंतव्य स्थान म्हणजे गो टू ग्लोबल डेस्टिनेशन, याला मध्य प्रदेशला एक दर्जा मिळालाय 2025 मध्ये. कोणता दर्जा मिळालाय? ग्लोबल डेस्टिनेशनचा. कोणता दर्जा मिळाला? ग्लोबल. तुम्हाला प्रश्न येईल, गो टू ग्लोबल डेस्टिनेशन हा जो दर्जा हा सध्या 2025 मध्ये कोणत्या राज्याला मिळालाय? कोणत्या राज्याला मिळाला? मध्य प्रदेशला. भारतातल्या पहिल्या बायो ब्युट्युमेन राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन झालं. आणि हे जे उद्घाटन हे कुठे झालं? आपल्या नागपूरमध्ये. आणि म्हणून ही बातमी माझ्यासाठी आपल्यासाठी महत्वाची. हे बातमी सुद्धा महत्वाची आहे. भारतातल्या पहिल्या बायो ब्युट्युमेन राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन कोणत्या जिल्ह्यामध्ये झालं? कोणत्या जिल्ह्यामध्ये हा राष्ट्रीय पहिला बायो ब्युट्युमेन राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये? नागपूरमध्ये. नागपूरमध्ये जो नॅशनल हायवे क्रमांक 44 आहे, ह्या 44 वरती बायो ब्युट्युमेन राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन झालं. बातमी महत्वाची. पहिल्या राष्ट्रीय बायो ब्युट्युमेन राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन कोणत्या जिल्ह्यात झालं? नागपूरमध्ये. कोणत्या नॅशनल हायवे वरती झालं? नॅशनल हायवे 44 वरती याचं उद्घाटन झालेलं आहे. ठीक आहे, पुढे फोर्ब्सने 2024 ची पॉवरफुल ज्या महिला आहेत त्यांची यादी प्रेझेंट केली. पॉवरफुल महिलांची यादी प्रेझेंट केली. आणि या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाला येतात उर्सुला वॉन डर लेयन आणि 28व्या क्रमांकाला येतात निर्मला सीतारामन. डन का? निर्मला सीतारामन. फोर्ब्सने ज्या जगातल्या सर्वात शक्तिशाली महिला आहेत त्यांची यादी प्रसिद्ध केली. आणि या यादीमध्ये 28व्या क्रमांकाला आपल्या निर्मला सीतारामन आणि पहिल्या क्रमांकाला येतात उर्सुला वॉन डर लेयन. ठीक आहे. झेड मोठ बोगदा. तुम्हाला विचारतील झेड मोठ बोगदा कोणत्या ठिकाणी आहे? तुम्हाला सांगता आलं पाहिजे. लडाख आणि जम्मू काश्मीर दरम्यान हा बोगदा आपल्याला पाहायला मिळतो, ज्याचं नाव होतं झेड मोठ बोगदा. ठीक आहे. इथे जर म्हटलं तर लीड्स ही जी संस्था आहे, अहवाल, ह्या लीड्सने एक अहवाल दिला 2024 सालामध्ये. वाणिज्य उद्योग मंत्रालय आंतरराज्य स्पर्धात्मकताला चालना देण्यासाठी, परत एकदा सांगतो, एक लीड्सने अहवाल प्रेझेंट केला 2024 मध्ये. आणि याने सांगितलं की आंतरराज्य स्पर्धात्मकताला चालना देण्यासाठी जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये महाराष्ट्र अचिव्हर्स मध्ये येतं. परत एकदा सांगतो, लीड्सने हा अहवाल प्रेझेंट केला, त्याला हेल्प केली होती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं. आणि मग यांनी सांगितलं की आंतरराज्य स्पर्धात्मकतेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र कशामध्ये येतं? अचिव्हर्स मध्ये. लक्षात ठेवायचं, महाराष्ट्र कशामध्ये येतं? अचिव्हर्स मध्ये. असा एकदा प्रश्न फ्रेम झालाय, तुम्हाला सांगता आलं पाहिजे महाराष्ट्र कशामध्ये येतं? महाराष्ट्र तुमचं अचिव्हर्स मध्ये येतं. 2024 मध्ये भारत वर्ल्ड कॉम्पिटेटिव्हनेस इंडेक्स जो आहे, वर्ल्ड कॉम्पिटेटिव्ह इंडेक्स जो आहे त्याच्यामध्ये पण 40व्या क्रमांकाला आहे. आणि 2023 मध्ये भारताचा जो ग्लोबल इंडेक्स आहे, भारत ग्लोबल इंडेक्स मध्ये सुद्धा 40व्या क्रमांकाला आहे. परत एकदा सांगतो, 2024 मध्ये भारत वर्ल्ड कॉम्पिटेटिव्ह इंडेक्स मध्ये पण 40व्या क्रमांकावर आहे. आणि 2023 ला एक रिपोर्ट प्रेझेंट झाला होता ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स, आणि या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये सुद्धा भारत 40व्याच क्रमांकाला आहे. इनोव्हेशन मध्ये 2023 मध्ये भारत 40व्या क्रमांकावर, आणि कॉम्पिटेटिव्ह इंडेक्स मध्ये सुद्धा भारत 40व्या क्रमांकावरती येतो. ठीक आहे, पुढे जाऊया. बरं, ह्या पेजवरती सगळ्यात महत्वाचं प्रिडिक्शन करू की पेपरला काय येऊ शकतं. चला, रमेशचंद्र समिती आपल्यासाठी महत्वाची, विश्वनाथ गोलदार समिती महत्वाची, प्रोजेक्ट विस्तार सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा, हळद मंडळ आपल्यासाठी महत्वाचं आहे, पेपरमध्ये हे येऊ शकतं. त्याच्यानंतर बायोबिटिमेन पूल कुठे आहे ते महत्वाचं. ठीक आहे, या प्रकारच्या ज्या बातम्या त्या आपल्यासाठी महत्वाच्या. खरं तर हा त्या महिन्यातला जो महत्वाचा क्रक्स आहे तोच आपल्या समोर घेऊन आलोय. त्यात पण आता आपण पुढच्या बातमीकडे शिफ्ट होतोय, पुढच्या सेक्शनकडे. आपण पुढचं सेक्शन बघतोय सामाजिक मध्ये पहिली बातमी येते उत्तराखंडची. देशातलं पहिलं योग धोरण जाहीर करणारं राज्य कोणतं? देशातलं पहिलं योग धोरण जाहीर करणारं राज्य कोणतं आहे? उत्तराखंड. याच्या आधी पण प्रश्न आलाय, तो आपल्याला माहिती आहे. उत्तराखंडने योगावरती जास्त फोकस केलाय आणि म्हणून देशातलं योग धोरण जाहीर करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर पहिलं राज्य येतं उत्तराखंड. 2025 मध्ये AI कृत्रिम बुद्धिमत्तेचं वर्ष. तुम्हाला विचारतील कृत्रिम बुद्धिमत्तेचं वर्ष कोणतं आहे? तुम्हाला सांगता आलं पाहिजे कृत्रिम बुद्धिमत्तेचं वर्ष कोणतं आहे? तर 2025. आणि याच्यामध्ये AICTE म्हणजे
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने हे घोषित केलंय. तर 2025 हे एआयचं वर्ष. ते कोणी घोषित केलं? AICTE ने घोषित केलं. भारताला कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जागतिक नेता म्हणून स्थान देण्याच्या उद्देशाने हे 2025 हे एआयचं वर्ष घोषित केलंय. पेपरला प्रश्न काय येणार? खालीलपैकी कोणतं वर्ष एआयचं वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं? तुमचं उत्तर यायला पाहिजे 2025. ठीक आहे. पुढची समिती येते बघा, राधाकृष्णन समिती. कोणती समिती येते? राधाकृष्णन समिती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीची पुनर्रचना करण्यासाठी शिफारस म्हणून केंद्र सरकारनं या समितीची स्थापना केली आहे. कुणाची? नॅशनल टेस्टिंग एजन्सी. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला उच्च शिक्षण संस्थांमध्ये ज्यावेळेस प्रवेश करायचा असतो, तुम्हाला एखाद्या उच्च शिक्षण संस्थेमध्ये ऍडमिशन घ्यायचं असतं, त्या ऍडमिशन घेण्याच्या अगोदर तुमची टेस्ट घेतली जाते आणि हे टेस्ट घेण्याचं काम कोण करतं? नॅशनल टेस्टिंग एजन्सी. आणि या नॅशनल टेस्टिंग एजन्सीची रचना करायची किंवा नाही करायची याच्याबद्दलचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती नेमली. त्या समितीचं नाव काय? काय नाव आहे त्या समितीचं? राधाकृष्ण समिती. आतापर्यंत बऱ्याच समित्या पाहिल्या, नाव तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. उजाला योजना कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये गट क ला याच्या अगोदर सुद्धा याची तारीख विचारली, उजाला योजनाची तारीख विचारली. तर ह्या उजाला योजनेला जवळपास 10 वर्ष कंप्लीट झाले. उजालाचा लॉंग फॉर्म बघा, उन्नत ज्योती बाय अफोर्डेबल लीड फॉर ऑल. उन्नत ज्योती बाय अफोर्डेबल लीड फॉर ऑल हे उजाला योजनेचं आपल्याला लॉंग फॉर्म आहे. आणि ही जी योजना आहे ही 5 जानेवारी 2015 ला चालू केली आणि जवळपास आता ह्या योजनेला किती वर्ष कंप्लीट होत आलेत? 10 वर्ष. अजून एक दुसरी योजना आहे, ती पण 2015 सालात चालू केली, जिचं नाव आहे SLND. SLND म्हणजे स्ट्रीट लाइटिंग नॅशनल प्रोग्राम. स्ट्रीट लाइटिंग म्हणजे रस्त्यावरचे जे लाईट दिवे आहेत ना, रस्त्यावरचे जे लाईट दिवे, याच्यासाठी ही योजना आहे, स्ट्रीट लाइटिंग नॅशनल प्रोग्राम. ही योजना सुद्धा 2015 सालची आणि ह्या दोघही योजनेला काय झाले? 10 वर्ष. प्रेडिक्शनचा मुद्दा आहे, पेपरला प्रश्न येऊ शकतो. उजाला योजनेची तारीख लक्षात ठेवा, 5 जानेवारी 2015. खालीलपैकी कोणत्या 2 योजना आहेत की ज्या योजनांना 10 वर्ष कंप्लीट झाले? तुम्हाला सांगता आलं पाहिजे. उजाला आणि स्ट्रीट लाइटिंग प्रोग्राम नावाची योजना. महाकुंभ मेळा बराच गाजलाय बघा, 2025 चा महाकुंभ मेळा. प्रेडिक्शनचा मुद्दा आहे, पेपरला प्रश्न याच्यावरती येऊ शकतो. महाकुंभ मेळा. महाकुंभ मेळा हल्ला नाही ना कॅमेरा? महाकुंभ मेळा 2025. महाकुंभ मेळा 2025 कोणत्या राज्यामध्ये पार पडला? उत्तर प्रदेश. पहिला मुद्दा, महाकुंभ मेळा कुठे पार पडला? उत्तर प्रदेश मध्ये प्रयागराज या ठिकाणी 2025 चा महाकुंभ मेळा पार पडला. याच्यामध्ये साह आय याक नावाचं एक ऍप्लिकेशन आहे. साह आय याक नावाचं ऍप्लिकेशन. तुम्हाला प्रश्न याच्यावरती येऊ शकतो, साह आय याक ऍप्लिकेशन काय? तर हे एक एआय चॅटबॉट आहे. एआय चॅटबॉट साह आय याक हे एआय चॅटबॉट आहे. आणि भारतामध्ये भारतातल्या ज्या भाषा आहेत त्या भाषांमध्ये भारतीय जे नागरिक आहे जे प्रयागराजला गेले, त्या समजा जे नागरिक आहे ज्यांना प्रयागराजला जायचंय महाकुंभ मेळ्याला आणि तिथं कोणती व्यवस्था कशी याच्याबद्दलचं सगळं गायडन्स तुम्हाला या साह आय याक नावाच्या एआय चॅटबॉट वरती उपलब्ध करून दिलं. आणि हे भारतीय भाषांमध्ये ते अवेलेबल करून देतो. तुम्हाला भाविकांना प्रयागराजला जाण्यासाठी जागतिकची सगळी जी मदत आहे, सगळं जे गायडन्स आहे, हे साह आय याक नावाच्या एआय चॅटबॉटने ही तुम्हाला मदत केलेली आहे. भाविकांना मदत करण्यासाठी हे एआय चॅटबॉट आणलं होतं आणि हे भारतीय भाषांमध्ये आपल्याला अवेलेबल आहे. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. 2 महत्वाचे कुंभ आहेत, एक पूर्ण कुंभ माहित पाहिजे आणि एक महाकुंभ. पूर्ण कुंभ म्हटलं, पूर्ण कुंभ हे 4 स्टेटमध्ये पार आहे. 4 स्टेटमध्ये पूर्ण कुंभ मेळा भरतो. 4 ठिकाणी, 4 स्टेट म्हणण्यापेक्षा 4 ठिकाणी पूर्ण कुंभ कुठे कुठे भरतो? हरिद्वारला भरतो, प्रयागराजला भरतो, आपल्या नाशिकमध्ये भरतो आणि उज्जैनला भरतो. महाराष्ट्रामध्ये कुठे? नाशिक. ठीक आहे. पूर्ण कुंभ कुठे कुठे भरतोय? एक हरियाणा, दुसरं प्रयागराज, तिसरं नाशिक उज्जैन. नाशिक, उज्जैन, प्रयागराज आणि हरिद्वार. नाशिक, उज्जैन, प्रयागराज आणि हरिद्वार या ठिकाणी कोणता कुंभ भरतो? पूर्ण कुंभ. हा पूर्ण कुंभ जो आहे याच्यानंतर अजून एक कन्सेप्ट आहे, ते महाकुंभ. महाकुंभ ऑलमोस्ट 144 वर्षांनी भरतो. म्हणजे 12 पूर्ण कुंभ झाल्यानंतर एक महाकुंभ मेळा भरतो. आणि हा महाकुंभ मेळा कुठे भरतो? प्रयागराज या ठिकाणी. फक्त एका ठिकाणी भरतो, प्रयागराज या ठिकाणी. याच्या अगोदर याच्यावरती प्रश्न आलाय
का 2017ला युनेस्कोने मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून याला मान्यता दिली आहे. युनेस्कोने 2017ला मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून हा जो दर्जा आहे हा कुंभमेळ्याला 2017ला युनेस्कोने दिलाय. युनेस्को बद्दल हे जे प्रश्न आहेत हे आले तर आपले चुकायला नको. मला वाटतं प्रश्न इथे येईल, सह आय याक हे काय, हे AI चॅटबॉट आहे. बाकीच्या गोष्टी आपण आता डिस्कस केलेल्या आहे ते तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. ही एक बातमी इतकी महत्वाची नाहीये का मोध वेद महोत्सव कोणत्या राज्यामध्ये पार पडतो? तामिळनाडूला. मोध वेद महोत्सव कुठं पार पडतो? तामिळनाडूला. इतकं महत्वाचं नाहीये ते. हा, प्रोजेक्ट चरक नावाचं हे जे बातमी ही आपल्यासाठी महत्वाची. प्रोजेक्ट चरक काय? ज्यांना टीबी झालाय, ज्यांना HIV झालाय, ज्यांना हृदयरोग आहे, यांच्यासाठी ही मोफत उपचार पद्धत आहे. कोणती? प्रोजेक्ट चरकद्वारे ज्यांना टीबी झालाय, ज्यांना एड्स असेल, ज्यांना टीबी असेल, ज्यांना हृदयरोग असेल, त्यांना मोफत उपचार मिळतो ह्या प्रोजेक्ट चरक मार्फत. आणि हे कोळसा मंत्रालय आणि नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड नावाची कंपनी आहे. नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड नावाची कंपनी आणि कोळसा मंत्रालय या दोघांनी मिळून प्रोजेक्ट चरक आणलाय. आणि प्रोजेक्ट चरक कशाला हेल्प करतो? ज्या लोकांना HIV आहे, ज्या लोकांना एड्स आहे, ज्या लोकांना टीव्ही आहे, त्यांना मदत करण्यासाठी कोणता प्रोजेक्ट आणलाय? प्रोजेक्ट चरक. कोणता प्रोजेक्ट आहे? प्रोजेक्ट चरक. पुढची बातमी येते बघा, ग्वाल्हेर जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया याचं भूविज्ञान संग्रहालयाचं उद्घाटन कुठे झालंय? तर ग्वाल्हेरला. म्हणजे GIS जे आहे, GIS म्हणजे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, GIS म्हणजे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया याचं भूविज्ञान संग्रहालयाचं उद्घाटन, याच्या भूविज्ञान संग्रहालयाचं उद्घाटन कुठे झालंय? ग्वाल्हेर या ठिकाणी. माहिती असणं अपेक्षित आहे. ग्वाल्हेर या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे. ठीक आहे. आपण पुढच्या बातमीकडे जातोय. ब्लिंकिटची बातमी बघा. ब्लिंकिट तर्फे काय झालंय की जे हरियाणा आणि गुरुग्राम जे आहे, हरियाणा आणि गुरुग्राम मध्ये 10 मिनिटांमध्ये तुम्हाला रुग्णवाहिका प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे तुम्ही फोन करा, तुम्हाला एखादा प्रॉब्लेम क्रिएट झाला तर पुढच्या 10 मिनिटांमध्ये तुमच्या घराबाहेर अँब्युलन्स उपलब्ध होईल. कुठे? हरियाणा गुरुग्राम मध्ये. आणि ही सुविधा कोणत्या कंपनीने अवेलेबल करून दिली? ब्लिंकिट नावाच्या कंपनीने. ब्लिंकिट लक्षात ठेवा, नाव लक्षात राहिलं पाहिजे. ब्लिंकिट. महिलांसाठी मोटो वुमेन बाईक टॅक्सी आणली. महिलांसाठी काय आणलंय? मोटो वुमेन बाईक टॅक्सी. ही मोटो वुमेन बाईक टॅक्सी कोणी आणली आहे? उबेरने आणली. आणि कोणत्या राज्यामध्ये? बंगलोरमध्ये. उबेरने महिलांसाठी मोटो वुमेन बाईक टॅक्सी आणली. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. मोटो वुमेन बाईक टॅक्सी कोणी आणली? तर कोणी आणली? उबेरने. आणि कुठे आणली ती? बंगळुरूमध्ये आणलेली. भारतातलं पहिलं, ही बातमी पेपरला येऊ शकते, हा महत्वाची. भारतातलं पहिलं जनरेशन बीटा बाळ. हा प्रश्नच मुळात तुम्हाला नवीन वाटला असेल. भारतातला पहिलं जनरेशन बीटा म्हणजे काय आधी हे समजून घ्या. ऑस्ट्रेलियाची एक व्यक्ती त्यांनी असं सांगितलं की 2025 ते 2039 मध्ये ज्या बालकांचा जन्म होणार आहे त्या बालकांना काय म्हटलं जातं? जनरेशन बीटा बाळ. काय म्हटलं जातं? जनरेशन बीटा बाळ. आणि 2025 मध्ये नेमक्या 1 जानेवारी 2025 ला भारतामध्ये एका बाळाचा जन्म झाला. कारण 2025 ते 2039 या सालामध्ये जन्मलेल्या बाळांना आपण काय म्हणतो? बीटा जनरेशनच्या बाळा. आणि 1 जानेवारी 2025 ला मिझोराम मध्ये पहिला बाळ जन्माला आलं. त्याचं नाव होतं फ्रँकी रेमुरू आतिदिका झाडेंग. फ्रँकी रेमुरू आतादिका झाडेंग हे जे बाळ आहे हे मिझोराम मध्ये जन्माला आलं. आणि हे भारतातलं पहिलं जनरेशन बीटा बाळ. प्रश्न काय येईल? जनरेशन बीटा बाळ म्हणजे काय? बीटा जनरेशन बाळ म्हणजे काय? 2025 ते 39 मध्ये जन्मलेले बाळ. पहिलं भारतातलं बीटा जनरेशन बाळ कोणत्या राज्यामध्ये जन्माला आलं? मिझोराम. त्याचं नाव काय? फ्रँकी रेमुरो आतिदिका झाडेंग. ठीक आहे, नाव तुमच्या लक्षात राहिला पाहिजे. पुढची बघा योजना, मैया सन्मान योजना. कोणती योजना आहे? मैया सन्मान योजना. कोणत्या राज्याची? झारखंड राज्याची. मैया सन्मान योजना कोणत्या राज्याची? झारखंड. आणि कशासाठी हो? 18 ते 40 वर्षाच्या ज्या महिला आहेत त्यांना जवळपास 2,500 रुपयांची मदत करण्यासाठी मैया सन्मान योजना. योजनेचं नाव काय? मैया सन्मान योजना. पुढची बातमी बघा, विमा सखी योजना. विमा सखी योजना कोणत्या राज्याची आहे? गोवा राज्याची. आणि विमा सखी योजना ही गोवा राज्याची. हिचं काम काय? महिलांना एजंट बनवायचं LIC साठी आणि नोकरी प्राप्त करून द्यायची. महिलांना LICचं एजंट बनवायचं आणि महिलांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी
गोवा राज्याने योजना आणली जिचं नाव होतं विमा सखी योजना. योजनेचं नाव काय येतं? विमा सखी योजना. डन. आता आपण पुढच्या बातमीकडे जातोय. पर्यावरण. पर्यावरणामध्ये पहिली बातमी येते छत्तीसगड. ही बातमी प्रेडिक्शनची आहे, हिला IMP करा. छत्तीसगड. वनसंस्थेला हरित जीडीपी सोबत जोडणारं पहिलं राज्य कोणतं? वनसंस्थेला हरित जीडीपी सोबत जोडणारं पहिलं राज्य कोणतं? त्याचं पहिलं राज्य येतं तुमचं छत्तीसगड. पर्यावरणाची बातमी महत्वाची. वनसंस्थेला हरित जीडीपीशी जोडणारं पहिलं राज्य कोणते? कोणते पहिलं राज्य? छत्तीसगड. आपण पुढे जातोय. उत्तराखंडची एक बातमी येते बघा, ही पण बातमी फार फार महत्वाची आहे. वनसंस्थेला हरित जीडीपीशी जोडणारं पहिलं राज्य कोणतं होतं? कोणतं होतं पहिलं राज्य? छत्तीसगड. उत्तराखंड काय? सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं? फार महत्वाची बातमी, पेपरला येऊ शकते ह्या बातम्या. सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं? पहिलं राज्य येतं तुमचं उत्तराखंड. सकल पर्यावरण निर्देशांक जाहीर करणारं पहिलं राज्य येतं तुमचं उत्तराखंड. पुढचं मिशन आहे बघा, ज्याचं नाव आहे मिशन मौसम. मिशन मौसम. हा मिशन मौसम कशाच्या रिलेटेड असा प्रश्न आहे? कशाच्या रिलेटेड असा प्रश्न आहे? हा हवामान अंदाज, मॉडेलिंग, माहिती प्रसारण, हवामानशास्त्र विभागाची क्षमता वाढवण्यासाठी आणि हा जो उपक्रम आहे हा सरकारने आणलाय, ज्याचं नाव होतं मिशन मौसम. मिशन मौसम कशासाठी आणला? हवामान विभागाची क्षमता वाढवण्यासाठी. खालीलपैकी कोणतं मिशन आणलं? मिशन मौसम. इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे IMD. इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे, या डिपार्टमेंटचा 150वा वर्धापन दिन साजरा केलाय. आणि याची स्थापना कधीची? मग 1875. तुम्हाला विचारतील खालीलपैकी 150वा वर्धापन दिवस कोणाचा साजरा झाला? तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट याची स्थापना 1875 मध्ये. कधीची स्थापना आहे? 1875 मध्ये याची स्थापना आहे. आणि IMD व्हिजन आणलंय बघा. IMD व्हिजन आणलंय. IMD व्हिजन म्हणजे काय? या IMD व्हिजन हा जो डॉक्युमेंट आहे, या डॉक्युमेंटचं प्रकाशन केलं ना IMD व्हिजन मध्ये. म्हणजे IMD व्हिजन मध्ये काय आणलंय? 2047 पर्यंत भारतात हवामान अंदाज, अचूकता आणि आपत्ती व्यवस्थापन वाढवण्यासाठी महत्वाकांक्षी लक्षणं निश्चित करतो. मग IMD व्हिजन मध्ये काय मेन्शन केलंय? 2047 पर्यंत भारतात हवामान अचूकता अंदाज आणला पाहिजे. म्हणजे 2047 पर्यंत तरी भारतानं हवामानाचा जो अंदाज आहे तो अचूक पद्धतीने दिला पाहिजे. हे आमच्या IMD व्हिजन मध्ये आम्ही मेन्शन केलंय. दुसरी गोष्ट, आपत्ती व्यवस्थापन वाढवण्यासाठी आणि महत्वाचे जे लक्ष आहेत ते आम्ही, महत्वाचे जे टार्गेट्स आहेत ते निश्चित केलेले आहेत. आपत्ती व्यवस्थापनासाठी जे महत्वाचे टार्गेट आहे ते आम्ही याच्यामध्ये निश्चित केलेत. आणि दुसरी गोष्ट, 2047 पर्यंत जो हवामान अंदाज आहे तो आम्ही कसा दिला पाहिजे? अचूक पद्धतीने दिला पाहिजे. हे IMD व्हिजन मध्ये आहेत. मग तुम्हाला विचारतील IMD व्हिजन मध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पुढची बातमी फार महत्वाची बघा. मसाली गुजरात. मसाली गुजरात येथे भारतातलं पहिलं सीमावर्ती गाव आहे. तुम्हाला विचारतील भारतातलं पहिलं सीमावर्ती गाव कोणतं? कोणते भारतातलं पहिलं सीमावर्ती गाव? मसाली गुजरात हे भारतातलं पहिलं सीमावर्ती गाव आहे. महत्वाचा प्रश्न आहे, पेपरला पडला की तुमचं चुकायला नको. जामनगर. जामनगर भारतातली पहिली किनारी आणि जलपक्षी गणना कुठे झाली? जामनगर हे सुद्धा कुठे यायला पाहिजे? गुजरातमध्ये. जामनगर गुजरातमध्ये भारतातली पहिली किनारी आणि जलपक्षी गणना झाली. कुठे झाली ती? जामनगरला. आणि मसाली गुजरात हे काय? भारतातलं पहिलं सौर सीमावर्ती गाव आहे. भारतातलं पहिलं सौर सीमावर्ती गाव कोणतं आहे? मसाली गुजरात. आणि जामनगर या ठिकाणी काय पाहायला मिळतं आपल्याला? भारतातलं पहिलं किनारी जलपक्षी गणना कुठं झालीय? जामनगर या ठिकाणी. दोघही बातम्या आपल्यासाठी महत्वाच्या. पुढची बातमी येते पश्चिम घाटाची. पुढची बातमी कोणती आहे? पश्चिम घाट. गोड्या पाण्यातल्या जैवविविधतेचा हॉटस्पॉट दर्जा याला मिळालाय. पश्चिम घाटाला कोणता दर्जा मिळालाय? पश्चिम घाटाला गोड्या पाण्यातील जैवविविधतेचा हॉटस्पॉट हा जो दर्जा हा पश्चिम घाटाला मिळाला. गोड्या पाण्यातील जैवविविधतेचा हॉटस्पॉट दर्जा हा पश्चिम घाटाला मिळालेला आहे. चला पुढे जाऊ आपण. बाल्ड ईगल बद्दल बातमी बघा. बाल्ड ईगल काय? हे बाल्ड ईगल अमेरिकेचा अधिकृत राष्ट्रीय पक्षी आहे. तुम्हाला प्रश्न येईल, अमेरिकेचा अधिकृत राष्ट्रीय पक्षी खालीलपैकी ओळखा. उत्तर काय लिहायला पाहिजे? बाल्ड ईगल.
बाल्ड ईगल हा अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी. कोणता? बाल्ड ईगल. मध्य प्रदेश भोपाळ 10व्या आंतरराष्ट्रीय वनमेळा कुठे पार पडला? 10वा आंतरराष्ट्रीय वनमेळा कुठे पार पडला? मध्य प्रदेश भोपाळ या ठिकाणी तो पार पडलेला आहे. आसाममध्ये डॉल्फिन टॅगिंग प्रकल्प. तुम्हाला विचारतील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये डॉल्फिन टॅगिंग प्रकल्प आहे? तो कोणत्या राज्यामध्ये येतो? आसाममध्ये. आता सध्या एका प्रकल्पाला मान्यता मिळाली, ज्या प्रकल्पाचं नाव आहे माधव व्याघ्र प्रकल्प. मग माधवचा एम आणि मध्य प्रदेशचा एम. माधव व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये? कोणत्या राज्यामध्ये हा माधव व्याघ्र प्रकल्प आहे? मध्य प्रदेश राज्यामध्ये माधव व्याघ्र प्रकल्प आहे. पुढे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र दिलं जातं बघा. ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र दिलं जातं. समुद्र किनाऱ्यांना हे प्रमाणपत्र दिलं जातं. सध्या असे 13 समुद्र किनारे आहेत, ज्या 13 समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला समुद्र किनारा येतो कप्पड, जो येतो केरळमध्ये, आणि दुसरा येतो चाल बीच, जो सुद्धा केरळचा आहे. मग सध्या कोणत्या 2 समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र प्राप्त झाले? ते दोघे समुद्र किनारे केरळ मधले आहेत. एक येतो कप्पड आणि दुसरा येतो चाल बीच. कप्पड आणि चाल बीच. 2024 सर्वात उष्ण वर्ष. तुम्हाला विचारतील खालीलपैकी सर्वात उष्ण वर्ष कोणतं? सांगता आलं पाहिजे 2024. 2025 नाही, 2024. आणि हे कोणी सांगितलं? जागतिक हवामान संघटनेने हे मेन्शन केलं की 2024 हे सर्वाधिक उष्ण वर्ष. कोणतं? 2024. 2023 भारत वनस्थिती अहवाल. आणि हा सगळ्यात महत्वाचा आहे पर्यावरणामध्ये, ज्यावरती 100% प्रश्न येऊ शकतो. नीट ऐका. इथून पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या नीट ऐका. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन. तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, कारण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि या मोबाईलच्या जीवनामध्ये आपण पॅशन म्हणण्यापेक्षा पेशन्स नावाची जी गोष्ट आहे ती आपण विसरून गेलोय. आपलं आयुष्य हे रील सारखं झालंय. म्हणजे आपल्याला 2 आणि 3 सेकंद पण एका गोष्टीवरती स्टेबल नाही होतंय, ते आपण इतकं डिस्टर्ब झालोय. अगोदर आपल्याला पिक्चर पण पाहायचो आणि पिक्चर मधल्या ऍड सुद्धा आपण पाहायचो, इतकं पेशन्स आपल्यामध्ये होतं. आणि जितका टेक्नॉलॉजी अवेअर होत गेली तितकं आपल्याला डायरेक्ट सीडी आली. सीडी मध्ये आपल्याला ऍड विदाऊट ऍड पिक्चर पाहण्याची सोय मिळाली. मग आपण विदाऊट ऍड मूव्ही पाहायला लागलो. आणि जर ह्या मूव्ही चालू असताना जर ऍड आता यायला लागली तर आपल्याला ते डिस्टर्ब होतं, आपल्याला इरिटेट होतं, आपण तो मूव्हीच पाहत नाही. म्हणजे आपण काय झालो? अनकॉन्शियस झालो, आपण डिस्टर्ब झालो. त्याच्यानंतर गंमत झाली की आपण मोठमोठ्या 2-2 तासांपर्यंतचे व्हिडिओ आपण पाहणं शक्य नव्हतं. मग आपण शिफ्ट झालो युट्यूबच्या व्हिडिओवरती, जे 10-15 मिनिटांचे आपण युट्यूबचे व्हिडिओ पाहायला लागलो. नंतर आणखी टेक्नॉलॉजी अवेअर झाली, टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली, आणि टेक्नॉलॉजीने तुम्हाला रील्स. आता तुम्हाला 3 मिनिटाच्या, 2 मिनिटाच्या, काही सेकंदाच्या रील्सने तुमचं आयुष्य घेरलंय. आणि आता तुम्हाला 10 मिनिटाचे व्हिडिओ पाहणं सगळ्यात जास्त जड जातं. आणि म्हणूनच तुमचं आयुष्य रील सारखं झालंय, आपलं आयुष्य रील सारखं झालंय, आपलं आयुष्य धकाधकीचं झालंय. आपल्या आयुष्यामध्ये आपलं पेशन्स हरवलेत. आपण टेक्नॉलॉजीला जगतोय का टेक्नॉलॉजी आपल्याला जगती हेच कळेन असं झालंय. माणसांच्या भावना मेल्यात, भावनाला फिलिंग्स नाही राहिली. आणि म्हणून तुमचं एकदा मनापासून मी कॉंग्रॅच्युलेशन करतो की किमान तुम्ही 1 तास माझा हा व्हिडिओ बघितलाय. पुढचा 1 तास आणखी, हा 1 तास नाही होणार, आणखी 40-45 मिनिटं आणखी हा व्हिडिओ होईल. याच्यामधनं 100% तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न पाहायला मिळतील. तुमच्याकडे पेशन्स आहे, तुम्ही एमपीएससीचे सिरियस कॅन्डिडेट आहात. तुमच्यासाठी माझ्याकडनं परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. चल पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. 2023 भारत वनस्थिती अहवाल हा 18वा अहवाल प्रेझेंट केलाय. भारतीय वनस्थिती अहवाल कितवा अहवाल प्रेझेंट केला? 2018चा. आता तुम्हाला विचारतील भारतामध्ये वन आणि वृक्ष हा वेगवेगळा प्रकार आहे. तुम्ही जॉग्राफी मध्ये शिकता, वन आणि वृक्ष हा वेगवेगळा प्रकार आहे. आणि मग जर मी असा विचार केला की भारतात वन किती आणि वृक्ष किती, याची टक्केवारी येते 25%. वन आणि वृक्षांची टक्केवारी किती आहे? 25%. महत्वाचा आकडा. जर फक्त वन म्हटलो, जर फक्त वनांचा विचार केला तर वन येतात 21%. आणि फक्त वृक्षांचा जर मी विचार केला तर वृक्ष येतात 3%. वन आणि वृक्ष म्हटलं की 25%, फक्त वन म्हटलं की 21%, वृक्ष म्हटलं की 3%. म्हणजे 21 आणि 3 ऑलमोस्ट हे पॉइंट मध्ये मी लिहिलं नाही, दोघांचं कॅल्क्युलेशन 25% वरती जातं. वन आणि वृक्ष क्षेत्रामध्ये ऑलमोस्ट 156 चौरस किलोमीटरची वाढ झाली. म्हणजे वन आणि वृक्षामध्ये वाढ झाली का? हो, वाढ झाली. कितीची झाली आहे? 156 चौरस किलोमीटरची. सर्वाधिक वाढ मला पाहायला मिळते छत्तीसगड मध्ये, आणि सर्वात कमी वाढ पाहायला मिळते एमपी मध्ये. म्हणजे एमपी मध्ये निगेटिव्ह आहे,
एमपी मध्ये वाढ निगेटिव्ह आहे. सगळ्यात जास्त वन आणि वृक्षांची वाढ कोणत्या राज्यात झाली? छत्तीसगडमध्ये. आणि सगळ्यात कमी वाढ निगेटिव्ह वाढ कोणत्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते? एमपी मध्ये. एमपी लक्षात ठेवायचं, सगळ्यात कमी वाढ आहे. आणि सगळ्यात जास्त जर वाढ म्हटलं तर कोणत्या राज्यामध्ये? छत्तीसगड राज्यामध्ये. डन. आता इथून पुढचा महत्वाचा मुद्दा परत येईल बघा. सर्वाधिक वन आणि वृक्ष कोणत्या राज्यामध्ये? याच्यामध्ये एक ट्रिक लक्षात ठेवायची. सर्वाधिक वन आणि वृक्ष कोणत्या राज्यामध्ये? त्याच्यामध्ये एक ट्रिक लक्षात ठेवणार मी, मॅम. मॅम शब्द तयार होतो. सर्वाधिक वन आणि वृक्ष कोणत्या राज्यामध्ये? एम फॉर एमपी, ए फॉर अरुणाचल प्रदेश आणि पुढचं एम फॉर महाराष्ट्र. म्हणजे वन आणि वृक्षांच्या सर्वाधिक संख्येमध्ये एक नंबर येतो मध्य प्रदेश, 2 नंबरला येतो अरुणाचल आणि महाराष्ट्र कितव्या क्रमांकाला येतो? 3ऱ्या क्रमांकाला. आणि याची ट्रिक मी काय पाठ करतो? मॅम, MAM. वन आणि वृक्ष. 1 नंबरला कोण येतं? एमपी, 2 नंबरला अरुणाचल प्रदेश आणि 3 नंबरला येतो आपला महाराष्ट्र. डन. आता मी याच्या पुढच्या मुद्द्याकडे शिफ्ट होतो बघा. जर मी म्हटलं फक्त वनक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त येतो? पण वनक्षेत्र येतात एमपी मध्ये सगळ्यात जास्त. आणि वृक्षांमध्ये सगळ्यात 1 नंबरचं राज्य येतं महाराष्ट्र. हे आपल्यासाठी महत्वाचं. वृक्षांची सगळ्यात जास्त संख्या कोणत्या राज्यामध्ये येतं? महाराष्ट्रामध्ये. मी परत एकदा सांगतो बघा. वन आणि वृक्ष याच्या संख्येमध्ये 1 नंबरचं राज्य येतं मध्य प्रदेश, 2ऱ्या क्रमांकाला येतं अरुणाचल, 3ऱ्या क्रमांकाला येतो आपला महाराष्ट्र. जर फक्त वनक्षेत्रांची संख्या सगळ्यात जास्त कोणत्या राज्यामध्ये? ती येते मध्य प्रदेशमध्ये. आणि वृक्षांची सगळ्यात जास्त संख्या कोणत्या राज्यामध्ये? ती येते तुमच्या महाराष्ट्रामध्ये. डन. इथपर्यंत हे झालं तुमच्या क्षेत्राबाबत. वनक्षेत्र कुठे आहेत? जर तुम्हाला याचं प्रमाण विचारलं, वनांचं सगळ्यात जास्त प्रमाण कोणत्या राज्यामध्ये, जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, तर ह्या प्रत्येक ठिकाणी 1 नंबरला लक्षद्वीप आहे, 1 नंबरला लक्षद्वीप, 2 नंबरला मिझोराम. मग तुम्हाला वन आणि वृक्षांचं प्रमाण विचारू दे, नुसतं वनांचं प्रमाण विचारू दे, नुसतं वृक्षांचं प्रमाण विचारू दे, प्रमाण विचारलं तर प्रत्येक ठिकाणी 1 नंबरला कोण येतं? लक्षद्वीप आणि 2 नंबरला कोण येतं? मिझोराम. डन. आपण काय पाहिलं? सगळ्यात जास्त वृक्षांची वाढ कोणत्या, वन आणि वृक्षांची वाढ कोणत्या राज्यामध्ये झाली? छत्तीसगडमध्ये. आणि सगळ्यात कमी वाढ कोणत्या राज्यामध्ये? मध्य प्रदेशमध्ये. कितीची वाढ झाली? 157 चौरस किलोमीटरची वाढ झाली. सगळ्यात टक्केवारी किती वन आणि वृक्षांची भारतामध्ये? 25%. वन म्हटले तर 21%, वृक्ष म्हटलं तर 3%. मग सगळ्यात जास्त वन आणि वृक्ष कोणत्या राज्यामध्ये आहेत? मध्य प्रदेश, अरुणाचल, 3 नंबर येतो महाराष्ट्र. नुसतं वन कोणत्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त आहे? मध्य प्रदेशमध्ये. सगळ्यात जास्त वृक्ष कोणत्या राज्यामध्ये? आपल्या महाराष्ट्रामध्ये. प्रमाण जर विचारलं तर सगळ्या ठिकाणी प्रमाणाला 1 नंबरला येतो तुमचा लक्षद्वीप आणि 2 नंबरला येतो तुमचा मिझोराम. दॅट्स इट. चला पुढे जाऊ आपण. तुम्हाला पुढचा प्रश्न येतो खारफुटीचे क्षेत्र. भारतामध्ये खारफुटीचं क्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्रफळाचे किती टक्के? खारफुटीचं क्षेत्र तुमच्या 0.50%. म्हणजे देशाचं जेवढं काही क्षेत्रफळ आहे ते देशाच्या क्षेत्रफळापैकी 0.15% क्षेत्रफळ हे तुमच्या खारफुटीच्या क्षेत्रांचं जातं. ज्याच्यामध्ये 1 नंबरला कोण येतं? म्हणजे खारफुटीच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये सर्वात वाढ कोणत्या राज्यामध्ये झाली? आंध्रमध्ये. आणि सगळ्यात कमी वाढ कोणत्या राज्यामध्ये? गुजरातमध्ये. वाढीचा खारफुटीची वाढ सगळ्यात जास्त कोणत्या राज्यामध्ये? आंध्रमध्ये. सर्वात कमी वाढ कोणत्या राज्यामध्ये येते? गुजरातमध्ये. मग तुम्हाला विचारतील खारफुटीचं सर्वाधिक क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तो 1 नंबरला येतो तुमचं पश्चिम बंगाल, 2 नंबरला येतं गुजरात, 3 नंबरला येतं तुमचं अंदमान निकोबार आणि 4 नंबरला येतं तुमचं आंध्र प्रदेश. मग तुमच्या देशाचं जेवढं काही भौगोलिक क्षेत्रफळ आहे त्याच्या 0.15% क्षेत्र हे तुमच्या खारफुटीचं येतं. खारफुटीची सगळ्यात जास्त वाढ तुमच्या आंध्र प्रदेशमध्ये झाली आणि तुमची घट ही तुमच्या गुजरात राज्यामध्ये झालेली आहे. सगळ्यात जास्त खारफुटीचं क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये येतं? पश्चिम बंगाल, नंतर तुमचं येतं गुजरात, 3 नंबरला येतं तुमचं अंदमान निकोबार आणि 4 नंबरला येतं तुमचं आंध्र प्रदेश. ठीक आहे. पुढचा मुद्दा बघा. पुढचा मुद्दा सर्वाधिक बांबू लागवड. सर्वाधिक बांबू लागवड कोणत्या राज्यामध्ये? परत इथे मॅम नाव येतं बघा, मॅम. सर्वाधिक बांबूची लागवड मध्य प्रदेश, अरुणाचल आणि महाराष्ट्र. बांबूची लागवड कुठे झाली त्याच्यासाठी आपण काय ट्रिक लक्षात ठेवणार? मॅम, MAM. मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्र. कार्बन साठ्यामध्ये 1 नंबर कोण येतं? अरुणाचल. आणि कार्बन साठ्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा येतो? 4था. कार्बन साठ्यामध्ये 1 नंबर कोण येतं? अरुणाचल. आणि महाराष्ट्र कितव्या क्रमांकाला येतो? तुमच्या 4थ्या क्रमांकाला. डन. आता पुढचा मुद्दा येतो बघा. पुढचा मुद्दा तुमच्या येतो महाराष्ट्राच्या रिलेटेड. महाराष्ट्राचं वनक्षेत्र जर म्हटलं
तर महाराष्ट्रामध्ये वन आणि वृक्ष याचं प्रमाण येतं 21%. महाराष्ट्रामध्ये वन आणि वृक्ष याचं प्रमाण किती आहे? 21%. भारतात हेच प्रमाण किती होतं? भारतात किती होतं याचं प्रमाण? 25%. आठवतं? 25 ची विभागणी कशी होते? 21% आणि 3%. मी ह्या 21 ची विभागणी कशी आहे? वनक्षेत्र म्हटलं महाराष्ट्रामध्ये तर 16% आणि इतर जर म्हटलं तर किती यायला पाहिजे? 5. महाराष्ट्रामध्ये वन आणि वृक्षाचं प्रमाण किती टक्क्यांपर्यंत येतं? 21%. वन म्हटलं तर 16%, इतर म्हटलं ती 5%. भारतात वनवृक्षाचं प्रमाण जातं 25%, वन म्हटलं तर 21% आणि वृक्ष जर म्हटलं तर 3%. हे आकडे तुमच्यासाठी फार महत्वाचे आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्रामध्ये वाढ झाली तुमच्या ठाणे या जिल्ह्यामध्ये. सर्वाधिक घट कोणत्या जिल्ह्यामध्ये झाली? तुमच्या पालघरमध्ये. ठाण्यात वनक्षेत्र वृक्ष क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ झाली तुमच्या ठाण्यामध्ये आणि तिथंच वरती येतो बघा पालघर. पालघरमध्ये सर्वात जास्त घट झाली. सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये? सर्वाधिक वनक्षेत्र तुमच्या गडचिरोलीमध्ये आणि सर्वात कमी वनक्षेत्र कुठे? तुमच्या मुंबई शहरामध्ये. डन. सर्वाधिक वनक्षेत्र गडचिरोली, सर्वात कमी वनक्षेत्र जर म्हटलं तर मुंबई शहर. आणि जर आपण प्रमाण म्हटलं तर सर्वाधिक वनक्षेत्राचं प्रमाण येतं गडचिरोलीमध्ये आणि सर्वात कमी प्रमाण जर म्हटलं तर लातूर. म्हणजे तुमचं गडचिरोली फिक्स आहे. सर्वाधिक वनक्षेत्र गडचिरोली, सर्वाधिक वनक्षेत्राचं प्रमाण गडचिरोली, सर्वात कमी वनक्षेत्र मुंबई शहर आणि सर्वात कमी वनक्षेत्राचं प्रमाण म्हटलं तर काय यायला पाहिजे? लातूर. अशा प्रकारे वनक्षेत्र जो अहवाल आहे तो आपल्या इथे संपतो. याच्यावरती पेपरला जर प्रश्न आला तर तुमचा चुकायला नको. प्रश्न याच्यावरती 100% येण्याचे चान्सेस आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान. पुढची घडामोड येते बघा, विज्ञान आणि तंत्रज्ञान. 2025 सशस्त्र दलांसाठी सुधारणांचं वर्ष कोणतं? बघा, एआय साठी पण मग एक वर्ष आणलं होतं. एआयचं वर्ष कोणतं आहे? 2025. आणि सशस्त्र दलांसाठी सुधारणांचं वर्ष सुद्धा कोणतं घोषित केलं? 2025. लक्षात ठेवायचं. सशस्त्र दलांच्या सुधारणेसाठी वर्ष कोणते? 2025. डॉक्टर व्ही नारायण, डॉक्टर व्ही नारायणन, डॉक्टर व्ही नारायणन यांचे इस्रोचे नवे प्रमुख म्हणून नेमणूक झाली. डॉक्टर व्ही नारायणन यांचे इस्रोचे नवे प्रमुख म्हणून नेमणूक झाली. कोणत्या राज्याचे आहेत ते? तामिळनाडूचे. त्यांचं शिक्षण कुठून झालं? IIT खरगपूरमध्ये त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेली आहे. तुम्हाला माहित पाहिजे. इस्रोचे नवे प्रमुख महत्वाचा मुद्दा आहे, प्रेडिक्शनचा पेपरला येऊ शकतो. इस्रोचे नवे प्रमुख म्हणून कोणाची निवड झाली? डॉक्टर व्ही नारायणन. डॉक्टर व्ही नारायणन कोणत्या राज्याचे? तामिळनाडू. शिक्षण कुठून केलं? IIT खरगपूर मधून. काय केलं त्यांनी? मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले. भारताचं स्पेस डेक्स मिशन आहे बघा, स्पेस डेक्स मिशन हे कोणत्या देशाचं आहे? ते स्पेस डेक्स मिशन कोणत्या देशाचं आहे? भारताचं. काय म्हटलं यांनी? जे ऑर्बिट असतं त्या ऑर्बिटमध्ये 2 उपग्रह फिरवायचे. 2 ऑर्बिटमध्ये काय करायचे? 2 उपग्रह फिरवायचे आणि नंतर ते काय करायचे? एकत्र करायचे. ह्या एकत्र करण्याला म्हटलं जातं डॉक. काय म्हटलं जातं? डॉक. तर स्पेस डेक्स मिशन कोणत्या देशाचं आहे? भारताचं. स्पेस डेक्स मिशनचं काम काय? एका ऑर्बिटमध्ये 2 उपग्रह फिरवायचे आणि ते फिरवत असताना ते उपग्रह काय करायचे? एकत्र करायचे. ह्या एकत्रीकरणाला म्हटलं जातं डॉक. या एकत्रीकरणाला काय म्हटलं जातं? डॉक. आणि हे स्पेस डॉकिंग पूर्ण करणारा भारत कितवा देश आहे? 4था. एका ऑर्बिटमध्ये 2 उपग्रह फिरवून ते असे एकत्र करायचे, याला म्हटलं जातं डॉक. आणि असं डॉकिंग करणारा भारत कितवा देश आहे? 4था. मग पहिला कोणता आहे? अमेरिका, दुसरा चीन, तिसरा रशिया आणि मग भारत कितवा येतो? 4था. स्पेस डॉकिंग मध्ये भारत कितवा आहे? 4था. 1 अमेरिका, 2 चीन, 3 रशिया आणि 4था कोण येतो त्याच्यामध्ये? भारत. काही महत्वाचे सराव आहे बघा, त्यापैकी भारत आणि श्रीलंका, भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये काही सराव पार पडलेत. त्यातला पहिले येतो बघा स्लिनेक्स. स्ली वरून येतो श्रीलंका आणि मग आपला येतो भारत. दुसरा येतो मित्र दोस्ती. दोस्ती स्लिनेक्स मध्ये भारत श्रीलंका, मित्रामध्ये भारत श्रीलंका, दोस्तीमध्ये 3 देश येतात, भारत, श्रीलंका आणि मालदीव. दोस्तीमध्ये किती देश आहे? भारत, श्रीलंका, मालदीव. मित्रामध्ये भारत, श्रीलंका आणि स्लिनेक्स हा कोणत्या 2 देशांमध्ये? भारत आणि श्रीलंका. सूर्यकिरण उगवत्या सूर्याचा देश कोणाला म्हटलं जातं? जपानला. पण नेपाळ पण पूर्वेकडे येतं थोडस. तर सूर्यकिरण हा जो सराव आहे हा कोणत्या 2 देशांमध्ये पार पडला? भारत आणि नेपाळ या 2 देशांमध्ये सूर्यकिरण नावाचा
जो सराव आहे तो पार पडलेला आहे. भारत आणि श्रीलंका झालं ना आपलं. श्रीनेक्स भारत आणि श्रीलंका. भारत श्रीलंका श्रीनेक्स मित्र दोस्ती सूर्यकिरण भारत नेपाळ आणि भारत आणि फ्रान्स. भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये काही सराव आहे. त्यातला पहिला येतो वरुण गरुड शक्ती. आता कसं लक्षात ठेवायचं, समजा हा जर भारत असेल तर ह्या भारताच्या वरती कोण येतं, फ्रान्स, म्हणून वरुण लक्षात राहील. वर काय फिरतं, गरुड, म्हणजे वरती काय फिरतं, गरुड, आणि गरुडामध्ये काय, शक्ती. भारताच्या वरती कोणता देश आहे, फ्रान्स, म्हणून पहिला सराव लक्षात ठेवायचा वरुण. वर काय फिरतं, गरुड, म्हणून गरुड, आणि गरुडात काय असते, शक्ती. म्हणून वरुण गरुड शक्ती हे कोणत्या दोन देशांमधले सराव आहेत, भारत आणि फ्रान्स. आणि अजून एक सराव येतो सध्या करंट मधला, फ्रिंजेक्स. फ्रिंजेक्स वरुण गरुड शक्ती आणि फ्रिंजेक्स नावाचे जे सराव आहे हे भारत आणि फ्रान्स मध्ये पार पडलेले आहेत. भारत आणि युएई संयुक्त अरब अमिराती यांच्यामध्ये कोणते सराव पार पडले, डेझर्ट सायक्लॉन, डेझर्ट ईगल आणि झायत तलवार. भारत आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये कोणते सराव पार पडलेत, डेझर्ट सायक्लॉन, डेझर्ट ईगल आणि झायत तलवार. डेझर्ट सायक्लॉन, डेझर्ट ईगल आणि सायक्लॉन नावाचे सराव भारत आणि संयुक्त अमिरातीमध्ये पार पडले. डेझर्ट नाईट कोणत्या देशांमध्ये, भारत, फ्रान्स आणि युएई. भारत, फ्रान्स आणि युएई. भारत, फ्रान्स आणि युएई या देशांमध्ये कोणते सराव पार पडलेत, डेझर्ट नाईट. नाईट मध्ये म्हटलं की मग एक नवीन देश येतो, फ्रान्स. अदरवाईज भारत आणि युएई ते येणार आहे. भारत युएई मध्ये कोण आहे, डेझर्ट सायक्लॉन, डेझर्ट ईगल आणि झायत तलवार. पटलं. डेझर्ट नाईट मध्ये भारत आणि युएई असणार, एक नवीन देश येतो, ज्या देशाचं नाव कोण येतं, फ्रान्स. ठीक आहे, पुढे राजेश कुमार सिंह समिती. कोणती समिती आहे, राजेश कुमार सिंह समिती. आतापर्यंत आपण जितक्या समित्या पाहिल्या असतील ते तुम्ही रिकॉल करा आणि त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की मेन्शन करा. राजेश कुमार सिंह समिती भारतातलं हवाई दलाच्या क्षमता विकासाचे मूल्यांकन करण्यासाठी, जो भारताचा हवाई दल आहे, या भारताच्या हवाई दलाच्या ज्या क्षमता आहेत त्याचं मूल्यांकन करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती, ज्या समितीचं नाव होतं राजेश कुमार सिंह समिती. चला पुढे, बंगळुरूमध्ये एआय इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन केलंय. एआय इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन कुठे केलंय, बंगळुरूमध्ये. एआय इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन कुठे केलंय, बंगळुरूमध्ये. चेन्नई फार महत्वाची न्यूज आहे बघा. चेन्नई येथे देशातील पहिली मधुमेह बायोबँक सुरू. देशातली पहिली असल्यामुळे महत्वाचं, पहिल्या घडामोडी आयोग विचारतं. देशातली पहिली मधुमेह बायोबँक कुठे सुरू झाली आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, चेन्नईला देशातली पहिली बायोबँक सुरू झालेली आहे. जिनोम इंडिया प्रकल्प. काय हा जिनोम इंडिया प्रकल्प कधी चालू केला, 2020 सालामध्ये. उद्देश काय होता या प्रकल्पाचा, भारताच्या अनुवंशिक विविधतेचे मॅपिंग करायचे. भारताची जी अनुवंशिकता आहे, या अनुवंशिकतामध्ये जे वेगळेपण आहे, या अनुवंशिकतेच्या वेगळेपणाचं मॅपिंग करण्यासाठी 2020 सालामध्ये एक प्रकल्प आणला होता. त्या प्रकल्पाचं नाव काय होतं, जिनोम इंडिया प्रकल्प. तुम्हाला विचारतील जिनोम इंडिया प्रकल्प काय, अनुवंशिकतेचं मॅपिंग करण्यासाठी प्रकल्प आणला, त्या प्रकल्पाचं नाव काय होतं, जिनोम इंडिया प्रकल्प. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे शिफ्ट होतोय. पुढचा मुद्दा कोणता आहे आपला, राजकीयमध्ये पहिलीच बातमी आहे, व्ही रामसुब्रमण्यम. परीक्षेला येणारा मुद्दा हा, प्रेडिक्शन. व्ही रामसुब्रमण्यम इथं थोडी खाडाखोड झाली म्हणून इथं मी परत नाव लिहिलं. व्ही रामसुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. आणि हे नियुक्ती होणार हे कितवे अध्यक्ष आहेत, 9वे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणारे व्यक्ती कोण आहे, व्ही रामसुब्रमण्यम. आणि हे नियुक्ती होणारे कितवे व्यक्ती आहेत, 9वे व्यक्ती. अगोदर कोण होतं, अरुण कुमार मिश्रा. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी अगोदर होतं अरुण कुमार मिश्रा. आता सध्या नियुक्ती झाली आहे रामसुब्रमण्यम यांची. रामसुब्रमण्यम कितवे व्यक्ती आहेत, रामसुब्रमण्यम 9वे व्यक्ती आहेत. रामसुब्रमण्यम हे अरुण कुमार मिश्रा यांच्या नंतर हे दुसरे असे व्यक्ती आहेत की जे सरन्यायाधीश नाहीयेत, पण तरी देखील त्यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. म्हणजे हे दोन व्यक्ती सोडले तर बाकीचे जे नेमणूक झालेले अध्यक्ष होते ते सरन्यायाधीश होते, माजी सरन्यायाधीश, त्यांची नेमणूक झाली होती. पण अरुण कुमार मिश्रा हे पहिले आणि रामसुब्रमण्यम हे दुसरे व्यक्ती जे सरन्यायाधीश नव्हते, तरी देखील त्यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. कितवे अध्यक्ष आहेत ते,
9वी. प्रेडिक्शनचा मुद्दा आहे, पेपरला प्रश्न यायला पाहिजे का? 100% यायला पाहिजे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग कधीचा आहे? 1993 साली राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना आहे. लक्षात ठेवा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग कोणत्या सालाचा आहे? 1993 सालचा. डन. पुढची बातमी बघा, बेळगावला काँग्रेस अधिवेशन झालं होतं. बेळगावचं काँग्रेस अधिवेशन आहे, साल होतं 1924. 1924 या सालामध्ये बेळगावला काँग्रेसचं आय थिंक 39वा अधिवेशन पार पडलं होतं, ज्याच्या अध्यक्षपदी होते महात्मा गांधीजी. आणि महात्मा गांधीजींचं हे पहिलं अधिवेशन आहे आणि एकमेव अधिवेशन आहे की ज्या अधिवेशनाचं अध्यक्षपद महात्मा गांधीजींनी भूषवलेलं आहे. आणि या अधिवेशनाला सध्या 2024 मध्ये, म्हणजे 1924 पासून 2024 पर्यंत या अधिवेशनाला ऑलमोस्ट किती वर्ष कंप्लीट झालेत? 100 वर्ष कंप्लीट झालेत. आणि म्हणून हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. कोणतं अधिवेशन? तुम्हाला काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जोड्या लावायला प्रश्न आला तर बेळगाव काँग्रेस अधिवेशन येऊ शकतं. प्रेडिक्शन हिस्ट्रीच्या अँगलने पेपरला प्रश्न येऊ शकतो. किती वर्ष कंप्लीट झाले? 24. 1924 ला अधिवेशन पार पडलं होतं. अध्यक्ष कोण होते? महात्मा गांधी. त्रिपुरा, पूर्वेकडचं राज्य. एक कायम लक्षात ठेवायचं, पूर्वेकडचं राज्य जर बातम्यांमध्ये येत असेल आणि ते पहिल्या क्रमांकावर असेल किंवा एखादी महत्वाची घटना घडली असेल तर पूर्वेकडचं राज्य आयोग फोकस करतो. हे कायम लक्षात ठेवा. त्रिपुरा आगरतळा ईशान्य परिषदेची 72वी बैठक इथं पार पडली. म्हणजे ईशान्य परिषदेची बैठक खालीलपैकी कोणत्या राज्यात पार पडली आहे? त्रिपुरा या ठिकाणी ईशान्य भारताची परिषद पार पडलेली आहे. विकसित पंचायत कर्मयोगी उपक्रम आहे बघा, विकसित पंचायत कर्मयोगी उपक्रम अटल बिहारी वाजपेयींच्या जयंती निमित्त 24 एप्रिलला हा उपक्रम चालू केलेला आहे. विकसित पंचायत कर्मयोगी उपक्रम काय की जे निवडून आलेले प्रतिनिधी असतील, पंचायतीमध्ये निवडून आलेले जे प्रतिनिधी असतील किंवा जे अधिकारी असतील, यांना प्रभावी प्रशासन करावं, यांनी प्रभावी प्रशासन करावं याच्यासाठी त्यांना साधनं पुरवायची, त्यांना थोडीशी ज्ञान देऊन हेल्प करायची. आणि याचा उद्देश काय होता? पंचायत राज क्षमतांची क्षमता वाढवणं. म्हणजे विकसित पंचायत कर्मयोगी हा जो उपक्रम आहे हा कशासाठी आणला होता? पंचायत राज संस्थांच्या क्षमतेचा विकास करण्यासाठी. म्हणजे आमच्या देशामध्ये ज्या पंचायत राज संस्था आहेत त्या पंचायत राज संस्थांची क्षमता वाढवण्यासाठी एक प्रकल्प आणला होता, त्याचं नाव होतं विकसित पंचायत कर्मयोगी उपक्रम. काय केलं? निवडणूक आलेले प्रतिनिधी आणि जे सरकारी अधिकारी असतील त्यांना ज्ञान द्यायचं, साधनं प्रोव्हाइड करायची, त्यांना डेव्हलप करायचं, जेणेकरून आमची जी पंचायत आहे त्या पंचायत राजची सुद्धा काय व्हायला पाहिजे? डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. पुढची बातमी येते बघा, एक राष्ट्र एक निवडणूक. पुढची बातमी कोणती आहे? एक राष्ट्र एक निवडणूक. याच्यावरती 100% प्रश्न येणार. प्रेडिक्शनचा मुद्दा, एक राष्ट्र एक निवडणूक म्हणजे पूर्ण देशामध्ये एकदाच निवडणुका घ्यायच्या. याच्यासाठी एक समिती स्थापन केली होती. समितीचं नाव होतं रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. आणि याच्यासाठी जे विधेयक आहे त्याचा नंबर आपल्या पेपरसाठी महत्वाचा आहे. नंबर येतो 129वा विधेयक. एक राष्ट्र एक निवडणूक कितवं विधेयक आहे? 129वा विधेयक. समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती? समिती स्थापन झाली होती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली. झारखंड हायकोर्ट बघा, झारखंड हायकोर्ट म्हणजे काय होतं? ज्या खासगी नोकऱ्या होत्या या खासगी नोकऱ्यांमध्ये झारखंडमध्ये काय दिलं जायचं? आरक्षण दिलं जायचं. आणि या खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यावं किंवा नाही द्यावं याच्या बाबतची याचिका झारखंड हायकोर्टमध्ये आली होती. आणि म्हणून झारखंड हायकोर्टने ज्या झारखंडमध्ये खासगी नोकऱ्यांमध्ये जे आरक्षण दिलं जायचं होतं त्या आरक्षणाला सध्या काय दिली आहे? स्थगिती दिली. लक्षात ठेवायचं, खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाला स्थगिती खालीलपैकी कोणत्या राज्याच्या हायकोर्टने दिली? उत्तर यायला पाहिजे झारखंड. पहिला मुद्दा. खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारं पहिलं राज्य याच्या अगोदर आंध्र प्रदेश होतं. ही सुरुवात कोणत्या राज्याने केली? आंध्र प्रदेश राज्याने सुरुवात केली की खासगी नोकऱ्यांमध्ये काय द्यायचं? आरक्षण द्यायचं. ठीक आहे. महत्वाचा मुद्दा आहे बघा, 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. कोणत्या सालामध्ये? 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. याच्यामध्ये सर्वाधिक मतदान कुठं झालं होतं? धुबरी, आसाम. सर्वाधिक मतदान कुठं झालंय? तुमचं धुबरी, आसाम मध्ये. आणि सर्वात कमी मतदान कुठं झालंय? तुमच्या श्रीनगरमध्ये. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान तुमचं झालंय धुबरी, आसाम मध्ये आणि सर्वात कमी तुमचं मतदान झालंय श्रीनगरमध्ये. डन. महाराष्ट्र याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा येतो. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक महिला उमेदवार आहे. तुम्हाला विचारतील सर्वाधिक महिला उमेदवार कोणत्या राज्यामध्ये? 2024च्या निवडणुकांमध्ये, लोकसभेच्या निवडणुकांमध्ये
सर्वाधिक महिला उमेदवार कोणत्या राज्यामध्ये होत्या? महाराष्ट्राच्या. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक महिला उमेदवार होत्या. पुदुच्चेरी महिला मतदारांची सर्वाधिक टक्केवारी कोणत्या राज्याची, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची? उत्तर यायला पाहिजे पुदुच्चेरी. म्हणजे महिला मतदारांची टक्केवारी सर्वात जास्त कुठे? पुदुच्चेरी. सर्वाधिक महिला उमेदवार कुठे? महाराष्ट्रामध्ये. सर्वाधिक मतदान कुठे झालं? धुबरी आसाम मध्ये. आणि सर्वात कमी मतदान कुठे झालं? तुमच्या श्रीनगरमध्ये. डन. त्याच्यानंतर बिहारमध्ये सर्वाधिक मतदान केंद्र होते. सर्वाधिक मतदान केंद्र असलेलं राज्य कोणते? तुमचं बिहार. ठीक आहे. हे 4-5 मुद्दे परत एकदा एक्सप्लेन करतो. सर्वाधिक मतदार केंद्र कोणत्या राज्यामध्ये? बिहारमध्ये. सर्वाधिक मतदारांची टक्केवारी कोणत्या? कुठे? पुदुच्चेरीमध्ये. सर्वाधिक महिला उमेदवार कुठे? तुमच्या महाराष्ट्रामध्ये. सर्वाधिक मतदान कुठे झालं? धुबरी आसाममध्ये. सर्वात कमी मतदान कुठे झालं? तुमच्या श्रीनगरमध्ये. डन. सर्वाधिक मतदान कुठे झालं? तुमच्या श्रीनगरमध्ये. उत्तराखंड. उत्तराखंड हा समान नागरी कायदा कॉन्स्टिट्यूशनचा कोणता आर्टिकल येतो? आर्टिकल तुमच्या राज्यघटनेचा कलम 44. या कलम 44 मध्ये काय मेन्शन केलंय? तुमचा समान नागरी कायदा. समान नागरी कायदा स्वातंत्र्यापूर्वी लागू करणारं राज्य कोणतं होतं? गोवा. समान नागरी कायदा स्वातंत्र्यापूर्वी लागू करणारं पहिलं राज्य कोणतं होतं? गोवा. आणि स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारं पहिलं राज्य कोणतं असणार आहे? उत्तराखंड. प्रश्न कळला? स्वातंत्र्यापूर्वी समान नागरी कायदा लागू करणारं राज्य होतं गोवा. आणि स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारं राज्य कोणतं आहे? उत्तराखंड. म्हणजे समान नागरी कायदा लागू करणार उत्तराखंड खरं तर कितवं राज्य? दुसरं. कारण आधी कोणी लागू केला? गोव्याने. गोव्यानंतर कोण लागू करतं? उत्तराखंड. म्हणजे समान नागरी कायदा लागू करणारं गोवा हे उत्तराखंड हे कितवं राज्य आहे? दुसरं. पहिलं येतं गोवा, दुसरं येतं उत्तराखंड. पण स्वातंत्र्यापूर्वी पहिलं म्हटलं तर गोवा आणि स्वातंत्र्यानंतर पहिलं म्हटलं तर उत्तराखंड. फरक कळला? दोघांमध्ये हा जो फरक आहे तो आपण लक्षात ठेवायला पाहिजे. पुढची बातमी येते भारत पोल. पुढची बातमी कशाची येते? भारत पोल नावाचं पोर्टल आहे. पुढची बातमी येते भारत पोल नावाचं पोर्टल आहे. कशासाठी आणलं होतं हे पोर्टल? बरं, पहिला मुद्दा पोर्टल पेपरला येतो का? 100% पोर्टल पेपरला विचारले जातात. भारत पोल नावाचं पोर्टल कशासाठी आणलं होतं? फरार आरोपींचा मागोवा घ्यायचा. जे आरोपी फरार झाले असतील त्यांना शोधायचं आणि आंतरराष्ट्रीय जी मदत आहे ती सुलभ करण्यासाठी कोणतं पोर्टल आणलं होतं? भारत पोल. पेपरला प्रश्न येईल. प्रेडिक्शनचा मुद्दा आहे. भारत पोल कशासाठी आणलं होतं? फरार आरोपी जे आहेत त्यांना शोधण्यासाठी, फरार आरोपींना शोधण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय मदत सुलभ करण्यासाठी कोणतं पोर्टल आणलंय? भारत पोल नावाचं पोर्टल. नीती आयोगाला किती वर्ष कंप्लीट झाले? 10. नीती आयोगाची तुम्हाला तारीख विचारते. 1 जानेवारी 2015. नीती आयोगाची तुम्हाला तारीख विचारते. नीती आयोगाची तारीख काय स्थापनेची? 1 जानेवारी 2015. सॉरी. इकॉनॉमिक्सचा धरून नीती आयोगाबद्दल तुम्हाला माहित पाहिजे. असंवैधानिक बॉडी आहे, फक्त विचार करणारी संस्था आहे, तिला कायदेशीर दर्जा नाहीये. याच्या रिलेटेड ज्या पण बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्ही इकॉनॉमिक सेक्शन मध्ये वाचून घेतल्या पाहिजे नीती आयोगाच्या. मी सध्या तारीख सांगतो. नीती आयोगाची स्थापना कोणत्या तारखेला? 1 जानेवारी 2015. आता मी एक प्रश्न विचारतो. आता 2 योजना मी मागाशी तुम्हाला सांगितल्या ज्यांना 10 वर्ष पूर्ण झाले. त्या योजना कोणत्या? आणि त्यातली एका योजनेची मी तुम्हाला तारीख पण पाठ करायला लावली. ती तारीख कोणती? मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. ठीक आहे. पुढे जातो. भुवनेश कुमार. प्रेडिक्शनचा मुद्दा आहे, पेपरला येऊ शकतो. भुवनेश कुमार UIDAI याचे सीईओ आहे. UIDAI म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया याचे सीईओ म्हणून कोणाची नेमणूक झाली? भुवनेश कुमार. भुवनेश कुमार यांची नेमणूक झाली. पुढे तुम्हाला एक प्रगती प्लॅटफॉर्म, त्याचं लॉंग फॉर्म माहित असणं अपेक्षित आहे. विचारू शकता पेपरला प्रगती प्लॅटफॉर्मचं लॉंग फॉर्म. प्रोएक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन. प्रगती प्लॅटफॉर्मचं लॉंग फॉर्म काय? प्रोएक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन. इथे 10-15 मिनिटं. तिथे लेक्चर नाही. तू तर म्हण इकडं तिथं बसवायचं. 5ला आहे का? थांब थोडं वेळ. प्रगती पोर आलेत का? थांब मग. सर पण आलेत. झालंच. हा झालंच, थोडं राहिलं. भुवनेश कुमार. भुवनेश कुमार यांची काय शिक्षेसाठी नेमणूक झाली आहे? झालंय
UIDAI, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया, याच्या सीईओ पदी कुणाची नेमणूक झाली? भुवनेश कुमार. एक नवीन प्लॅटफॉर्म बघा, प्रगती प्लॅटफॉर्म म्हणजे काय? प्रो ऍक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन. प्रगतीचा तुम्हाला लॉंग फॉर्म माहित असणं अपेक्षित आहे. पुढे प्रबोओ सुबियांतो यांची इंडोनेशियाच्या अध्यक्षपदी म्हणून नेमणूक झाली. इंडोनेशियाचे इंडोनेशिया अध्यक्ष कोण आहे? प्रबोओ सुबियांतो यांची 2025 जे प्रजासत्ताक दिनाचा जो आपला कार्यक्रम होता, त्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून कुणाला आम्ही बोलवलं होतं? प्रबोओ सुबियांतो. मग 2025च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष कोण होते? प्रमुख पाहुणे कोण होते? प्रबोओ सुबियांतो. कोणत्या देशाचे ते? इंडोनेशियाचे अध्यक्ष. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताचा जो पहिला प्रजासत्ताक दिवस आपण साजरा केला आणि त्याच्या सुद्धा पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे जे आम्ही पाहुणे बोलवले होते ते सुद्धा इंडोनेशियाचे होते आणि ज्यांचं नाव होतं सुकाने. ज्यांचं नाव काय होतं? सुकाने. आणि सुकाने हे इंडोनेशियाचे पहिले अध्यक्ष होते. म्हणजे भारताचा पहिला प्रजासत्ताक दिवस त्याचे पाहुणे आम्ही इंडोनेशियाचेच बोलवले होते. ते इंडोनेशियाचे पहिले अध्यक्ष होते आणि भारताचा पण पहिला प्रजासत्ताक दिवस होता. आणि 2025ला प्रजासत्ताक दिनाला पण आम्ही इंडोनेशियाच्या अध्यक्षांना बोलवलं होतं आणि त्या अध्यक्षांचं नाव होतं प्रबोओ सुबियांतो. महत्वाचा मुद्दा आहे, माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. आपण जातोय आता जागतिककडे. जागतिक मध्ये पहिला मुद्दा येतो बघा, ब्रिक्स. ब्राझील, रशिया, इंडिया, चीन आणि साऊथ आफ्रिका. बरोबर. आता या ब्रिक्स मध्ये एक नवीन देश सामील झालाय, ज्याचं नाव काय? इंडोनेशिया. आणि इंडोनेशिया ब्रिक्स मध्ये सामील होणारा कितवा देश? असा प्रश्न येऊ शकतो. इंडोनेशिया ब्राझील मध्ये सामील होणारा कितवा देश आहे? 10वा. आधी 5 कोणते? ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि साऊथ आफ्रिका. हे 5 झाले. 1 2 3 4 5. हे 5 तुम्हाला माहिती आहे. 10वा कोणता येतो तुमचा? इंडोनेशिया. मग आणखी 2-4 देश तुम्हाला माहित पाहिजे. ई नावाने कोण? इजिप्त, इराण, इथिओपिया. ई नावाचे किती झाले? हे 3. आणि एक चौथा म्हटलं तर UAE. वरचे 5, 6, 7, 8, 9 आणि इंडोनेशिया कितवा आहे? 10वा. इजिप्त, इराण, इथिओपिया, UAE आणि 10वा कोणता यायला पाहिजे? इंडोनेशिया. बुरखा सध्या कोणत्या देशामध्ये बुरखाबंदी लागू केली? असा प्रश्नात उत्तर काय यायला पाहिजे तुमचं? स्वित्झर्लंड देशाने काय बंदी केली? बुरखाबंदी करणारा देश कोणता आहे? स्वित्झर्लंड. हा महत्वाचा प्रश्न आहे बघा. हे दोन्ही पण महत्वाचे प्रश्न आहे. स्वित्झर्लंडने काय बंदी केली? बुरखाबंदी करणारा देश कोणता? बुरखाबंदी कोणत्या देशाने केली सध्या? स्वित्झर्लंडने. इराणनं त्याची राजधानी हलवली. अगोदर राजधानी होते तेहरान येथे आणि मग आता सध्या राजधानी हलवली त्यांनी दक्षिण मकरानला. मग तुम्हाला प्रश्न येईल, सध्या इराणनी राजधानी कुठे हलवली? दक्षिण मकरानला. अगोदर काय होती? तेहरान. मग इराणने त्याची राजधानी तेहरानवरून कुठे हलवली? दक्षिण मकरानला हलवलेली आहे. जागतिक व्यापार संघटनेचा 30वा वर्धापन दिवस. जागतिक व्यापार संघटनेचा कितवा वर्धापन दिवस आहे आता सध्या? 30वा वर्धापन दिवस. मग तुम्हाला माहित पाहिजे की जी जागतिक व्यापार संघटना आहे तिची स्थापनेचं साल काय? जागतिक व्यापार संघटना म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, याची स्थापना झाली 1 जानेवारी 1995 ला याची स्थापना झाली आहे. आणि किती देशांनी याच्यावर स्वाक्षरी केली? 123 देशांनी जागतिक व्यापार संघटनेच्या ज्यावेळी स्थापना झाली होती, जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1 जानेवारी 1995 ला झाली होती आणि त्यावेळेस किती देशांनी स्वाक्षरी केली होती? त्याच्यावरती जवळपास 123 देशांनी याच्यावरती स्वाक्षरी केली होती. प्रवासी भारतीय दिवस बघा, प्रवासी भारतीय दिवस. प्रवासी भारतीय दिवस 2025 ला कुठे साजरा केलाय? भुवनेश्वर, ओडिया. फार महत्वाची बातमी आहे, कारण पूर्व भारतात आयोजित होणारा हे पहिला प्रवासी भारतीय दिवस आहे. प्रवासी भारतीय दिवस ओडिशाला साजरा केला 2025 चा आणि पूर्व भारतामध्ये आयोजित होणारा हा कितवा आहे? पहिलाच आहे. आणि म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे. संकल्पना काय होती? डायस्पोरास कॉन्ट्रीब्युशन टू अ विकसित भारत. डायस्पोरास कॉन्ट्रीब्युशन टू अ विकसित भारत ही प्रवासी भारतीय दिवसाची काय होते? संकल्पना. आणि याच्या अगोदर हा 18वा प्रवासी भारतीय दिवस होता. 17वा प्रवासी भारतीय दिवस कुठे होता? एमपी ला. 17वा साजरा केला आम्ही एमपी मध्ये, 18वा साजरा केला आम्ही ओडिशामध्ये आणि पूर्व भारतात हा आयोजित होणारा पहिलाच प्रवासी भारतीय दिवस होता. साऊथ आफ्रिकेवरनं गांधीजी ज्यावेळेस 1915 ला भारतात आले आणि मग आम्ही तेव्हापासून हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करायला आम्ही सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. 18वा कुठं? भुवनेश्वर. आणि 17वा कुठे साजरा झाला होता? एमपी ला. कुठे झाला होता? एमपी मध्ये. काम्या कार्तिकेयन नाव आहे बघा, व्यक्तीचं नाव आहे, महिलेचं नाव काम्या कार्तिकेयन. हिने 7 शिखर सर केली आहे
आणि काम्या कार्तिकेयन 7 शिखर सर करणारी सर्वात तरुण महिला आहे. काम्या कार्तिकेयन 7 शिखर सर करणारी सर्वात काय ही तरुण महिला, जिचं नाव काय येतं काम्या कार्तिकेयन. मग 7 शिखर सर्वात सर करणारी सर्वात तरुण महिला कोण, असा प्रश्नाचं उत्तर काय आलं पाहिजे, काम्या कार्तिकेयन. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आहे 2024 ला. आपण आता पुरस्कारांकडे आलोय, क्रीडामध्ये आपण आलोय. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आहे 2024 चे, त्याच्यामध्ये मेजर ध्यानचंद पुरस्कार आपण इथे बघतोय, तो मिळालाय गुकेश यांना, हरमनप्रीत सिंगला, प्रवीण कुमार यांना आणि मनू भाकर यांना. गुकेश हे बुद्धिबळाशी संबंधित आहे, हरमनप्रीत तुमचा हॉकीशी संबंधित आहे, प्रवीण कुमार उंच उडी आणि मनू भाकर म्हटलं तर नेमबाज. मनू भाकर नेमबाज, प्रवीण कुमार उंच उडी, हरमनप्रीत हॉकी, गुकेश जर म्हटलं तर तुमच्या बुद्धिबळ. म्हणजे मेजर ध्यानचंद. बाकीचे पण पुरस्कार खूप सारे, इतके नाही घेतले मी, जे मला एवढे कामाचं वाटलं मी इतकं घेतलं. मेजर ध्यानचंद म्हटलं तर कुणाला, गुकेश, हरमनप्रीत, प्रवीण आणि मनू. गुकेश, हरमनप्रीत, प्रवीण आणि मनू यांना तो मिळालेला आहे. पुढचा मुद्दा येतो सलमान खान, सगळ्यांच्या परिचयाचा व्यक्ती. सलमान खान 2025 ला दिल्लीमध्ये ज्या खो खो स्पर्धा होणार आहे, ज्या खो खो स्पर्धा झाल्यात, त्याचे ब्रँड अँबॅसिडर कोण होणार होते, सलमान खान. दिल्लीच्या खो खो स्पर्धाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे, सलमान खान यांची. 2025 पॅरा ऍथलेटिक वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन कुठे केले जाणार आहे, दिल्लीमध्ये. 2025 ला जे पॅरा ऍथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियन ज्या स्पर्धा होणार आहे, पॅरा ऍथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियन ज्या स्पर्धा होणार आहे 2025 ला, त्याचं आयोजन कुठे केलं जाणार आहे, दिल्लीमध्ये आयोजन केलं जाणार आहे. डन. दिल्लीमध्ये त्याचं आयोजन कुठे केलं जाणार आहे, त्याचं आयोजन कुठे केलं जाणार आहे, दिल्लीमध्ये. थोडंसं लिहिताना गडबड झाली, क्रीडा इथून सुरू होऊन क्रीडा इथं कंटिन्यू आहे, थोडं लिहिताना गडबड झाली. रविचंद्र अश्विन क्रिकेटशी संबंधित आहे, यांनी घेतली निवृत्ती. रविचंद्र अश्विन यांना अगोदर पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार मिळाला, लक्षात ठेवा. भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण नाही. रविचंद्र अश्विन यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, यांना पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार याच्या अगोदर मिळालाय. कोणत्या राज्याचे आहेत ते, तामिळनाडूचे. हा प्रश्न तुम्हाला वाटेल असं कसं काय, पण असं आयोग विचारतं ते उजव्या हाताने बॉल फेकायचे का डाव्या हाताने बॉल फेकायचे. जर प्रश्न आला तर हा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा. रविचंद्र अश्विन कोणत्या हाताने बॉल फेकायचे, उजव्या हाताने बॉल फेकायचे, फेकतात अजून पण, आणि सर्वात वेगवान फिरकीपट्टू आहेत, सर्वात वेगवान फिरकीपट्टू. म्हणजे हे स्पिनिंग बॉलर आहे आणि हे स्पिन मधले सर्वात वेगवान बॉलर आहेत. आणि यांचं एज्युकेशन कोणत्या याच्यामध्ये झालं, इंजिनिअरिंग मध्ये. रविचंद्र अश्विन तामिळनाडूचे उजव्या हाताचे स्पिनर बॉलर आहे, स्पिनर बॉलर मध्ये हे सर्वात वेगवान आहे, आणि पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ठीक आहे. पुढची बातमी येते, द बेस्ट फिफा फुटबॉल पट्टू पुरस्कार. द बेस्ट फिफा फुटबॉल पुरस्कार IMP करा, याला सुद्धा महत्वाचं आहे. द बेस्ट फिफा फुटबॉल पुरस्कार 2024 पुरुषांमध्ये हा मिळालाय व्हिनिसियस ज्युनियर यांना, व्हिनिसियस ज्युनियर यांना, आणि महिलांमध्ये तो मिळालाय येताना बोनामती. बेस्ट फुटबॉल पुरस्कार मिळालाय महिलांमध्ये येताना बोनामती, आणि पुरुषांमध्ये मिळालाय व्हिनिसियस ज्युनियर. कुणाला मिळालाय, व्हिनिसियस ज्युनियर. डन. आता इथं फक्त 1-2 बातम्या आहेत, त्या आपण बघूया. आय थिंक इथं ह्या थोड्याशा राजकीयच्या बातम्या असतील, त्या थोड्याशा राहिल्या होत्या. पेजमध्ये लिहिताना थोडी चुकी झाली आहे. म्हणजे हे पेज कंटिन्यू झालं की सुरुवात होती इथून, ऍक्च्युली सुरुवात इथून व्हायला पाहिजे, सुरुवात होती इथून हे कंप्लीट झालं का मग क्रीडा वाचून झालं का मग हे, थोडीशी क्रोनॉलॉजी थोडीशी वेगळी झाली इथे. ठीक आहे. 1-2 बातम्या आहेत, तेवढ्या आपण कंप्लीट करू. मदन लोकूर संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली आहे, मदन लोकूर. महत्वाची बातमी. संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली आहे, मदन लोकूर यांची. संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली मदन लोकूर यांची. युगीन भारत नॅशनल म्युझियमचं नाव काय, युगीन भारत नॅशनल म्युझियम. हा जगातील सर्वात मोठं संग्रहालयाची स्थापना केली जाणार आहे. जगातलं सर्वात मोठं संग्रहालयाची स्थापना केली जाणार आहे, ज्याचं नाव काय असणार आहे, युगीन भारत नॅशनल म्युझियम. आणि हे कोण स्थापन करणार आहे, भारत आणि फ्रान्स. मग तुम्हाला विचारतील जगातल्या सर्वात मोठ्या म्युझियमचं नाव काय, युगीन भारत नॅशनल म्युझियम. आणि कोणत्या देशाचं सहकार्य भारताला प्राप्त झालंय, फ्रान्स देशाचं सहकार्य प्राप्त झालंय. आणि ह्या लेक्चरची शेवटची बातमी,
श्रीराम कृष्णन हे ट्रम्प यांचे वरिष्ठ AI सल्लागार म्हणून नियुक्त झाली आहे त्यांची. श्रीराम कृष्णन यांची ट्रम्प यांच्या वरिष्ठ AI सल्लागारपदी यांची नेमणूक झाली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे फेब्रुवारी 2025 करंट अफेअर ऑलमोस्ट दीड ते पावणे 2 तासांमध्ये आपण कंप्लीट केले. ही जी नोट्स आहे स्मार्ट MPSC विथ भूषण या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जाईल. तुम्हाला नोट्स लिहायची, तुम्ही नोट्स लिहू शकतात. इथून पुढे जर 2-3 दिवसानंतर मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही कमेंट्स, काही शिफारसी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला या चॅनलच्या बद्दल कंटेंट आवडत असेल तर तुम्ही इतरांना सुद्धा हा चॅनल सजेस्ट करू शकतात. थँक्यू सो मच.